नमस्कार. जुन्या डेक्कन आय एस म्हणजेच नवीन आता सुभाष आय एसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नुकताच झालेल्या 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर जो तुम्ही भूगोलाचा पेपर बघितला असेल तर 23 आणि 24च्या कंपॅरिझनने थोडं डिफिकल्टी लेवल कमी वाटली या वर्षीच्या पेपरमध्ये. कारण तुम्ही जर 23-24चा पेपर बघितला तर त्यात कन्सेप्च्युअल पार्ट खूप जास्त विचारलेला असायचा आणि असं वाटत होतं की दिवसेंदिवस भूगोलाची पातळी अजून वाढते काय. पण 24ला जरा फॅक्च्युअल डेटा किंवा त्यांनी जर कन्सेप्ट पण विचारले असेल तर त्यातल्या त्यात सोपी विचारली होती. म्हणजे मागच्या वर्षी कसं ते कावेरी नदीचा जो प्रश्न होता किंवा मग असे म्हणजे डिफिकल्टी जी कन्सेप्टची डिफिकल्टी पण होती ना ती पण अवघड होती. या वर्षी त्यातल्या त्यात सोपं होतं. त्याच्यामुळे काय काय प्रश्न विचारले होते ते बघू आणि त्यांना टॅकल कसं करायचं होतं. आन्सर की पण आलेली, त्याच्यामुळे आपल्याकडे आता फायनल आन्सर आहे. एखाद्या प्रश्नात काही डाऊट असेल तर तेही बघू आपण आणि आपले किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं राज्यसेवेचं. आता वाटेल की आता राज्यसेवा झाली आता एक्सप्लेनेशन बघून काय फायदा नाही, पण जो येणारी कंबाईन ग्रुप बी आहे आणि ग्रुप सीची परीक्षा तुम्ही बघा. त्या वर्षी झालेल्या आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षेचं रिफ्लेक्शन येणाऱ्या परीक्षेत दिसत असतं. मग त्यात असं डिव्हिजन नसतं की ही राज्यसेवेची परीक्षा होती का ही ग्रुप सीची परीक्षा होती. नाही, ते त्या टॉपिकला धरून त्याच्या आसपास गोल गोल फिरत असतात, तेच प्रश्न विचारतात. आयोगाची कल असतो तो त्या प्रश्नांकडे विचारण्याचा. त्याच्यामुळे ना जे पेपर झालेले असतात त्या वर्षातले, आता 2025चा हा पहिलाच पेपर आहे, ठीक आहे, पहिलीच परीक्षा पूर्व परीक्षा. त्याच्यामुळे आपण या पूर्व परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या प्रश्नात बारकाईने बघायचं आहे काय दिले, ऑप्शन्स काय दिले, कन्सेप्ट कुठले रिलेटेड आहे. बरं हे आलं, आता समजा आपल्याला विचारलंय की कर्कवृत्तावरचे आपल्याला राज्य विचारले. आपण आपली जी काय म्हणतात त्याला स्थानिक वाररेषा जी आहे आपली, जी उत्तर प्रदेश मिर्झापूर इथून जाते, तर ती कुठल्या कुठल्या राज्यातनं जाते, ती ज्या 5 राज्यातनं जाते ते बघून ठेवायचं आहे. मग आजूबाजूचं भारताचं काय विचारलं म्हणजे तो राजकीय पाठ विचारला आपल्याला, जे आपलं स्थान आहे राजकीय स्थान भारताचं त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. मग बाकी राजकीय स्थानात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की भारताची सीमा कुठल्या देशांना लागून आहे, कुठल्या देशाला सर्वाधिक सीमा कुठल्या. तुम्ही बघितलं असेल मागचा प्रश्न होता कंबाईनचा की जास्त का कमी सीमा विचारली होती भारताला, कुठल्या देशाची लागून आहे, ठीक आहे. अफगाणिस्तान बहुतेक कमी विचारली होती, ठीक आहे. म्हणजे काय तर राजकीयच विचारलं होतं ना, तो पण रिसेंटच पेपर होता. म्हणजे आपण राजकीय भूगोलाचा पाठ करून ठेवणं अपेक्षित होतं. मग आपल्याला तो एकदम सोप्या कॅटेगरीतला म्हणजे तुम्हाला प्रश्न मार्क्स देता येत ते अशा टाईपचा प्रश्न तो होता. त्याच्यामुळे असं आपण प्रश्नांचं विभाजन करूया आणि त्याच्या आजूबाजूचा डेटा बघू की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कंबाईन किंवा येणाऱ्या ग्रुप सीच्या परीक्षेत किंवा चला हे सोडून द्या पुढच्या राज्यसेवेच्या परीक्षेत हे कामात येईल, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण बघूया प्रश्न. उत्तर तर आलेलेच आहे, प्रत्येकाला माहिती. त्याच्यामुळे हे उत्तर असू शकतं हे मी सांगणार नाही, त्याचं उत्तरच आयोगातर्फेच देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. लगेच सुरू करूया आपण. हे बघा पहिलाच प्रश्न होता, ठीक आहे, एकदम सोप्या कॅटेगरीतला आणि प्रत्येकाचा हा प्रश्न बरोबर आला पाहिजे, ठीक आहे. असा प्रश्न होता. बघूया काय म्हणताय. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते. आता इथं काय माहिती असणं अपेक्षित होतं की महाराष्ट्रातनं जात आहे का, जात आहे महाराष्ट्रातनं, नाही. आपण शिकतो का, नाही. त्याच्यामुळे ऑप्शन जर बघितले गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. गुजरात महाराष्ट्र कट होईल, ठीक आहे, महाराष्ट्र कट होईल. खाली काय गुजरात, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. बिहार कुठे येतं, वरच्या साईडला येतं, त्याच्यामुळे बिहारमध्ये येणार नाही, ठीक आहे. त्यामुळे काय काय येईल गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर निघेल. 2 ऑप्शन कट होतील, उत्तर तुमचं 50-50 मध्ये तुम्ही उराल. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे बिहार वरच्या साईडला येतं, ठीक आहे. त्याच्यामुळे बिहारमध्ये कर्कवृत्त येणार नाही. बघूया आपण मॅप बघू. हे बघा बिहार कुठे येतंय, हे बघा इथे दिसतंय बिहार. इकडे बघा हा मॅप बघा, ठीक आहे. हा झाला बिहार, वरचा बिहार, खालचा झारखंड. झारखंडमध्ये
थोडा आवाज येत असेल तर प्लीज ॲडजस्ट, आपण त्याला काही करू शकत नाही आहे. ठीक आहे. झारखंड जवळ वरती यूपी, त्याच्या खाली आहे बिहार, बिहारच्या खाली तर झारखंड, झारखंडमधनं कर्कवृत्त जात आहे पण बिहारमधनं जात नाही आणि आपल्या महाराष्ट्रातनं तर मुळीच जात नाही. त्याच्यामुळे कुठले कुठले राज्य आहेत, गुजरात येतं, राजस्थान येतं, त्यानंतर मध्य प्रदेश येतं, छत्तीसगड येतं, झारखंड येतं, पश्चिम बंगाल येतं, त्रिपुरा येतं आणि मिझोराम येतं. आता कर्कवृत्त या राज्यातनं गेलंय, कुठल्या राज्याच्या कुठल्या शहरातनं गेले आणि त्यातल्या त्यात 4 असे राज्य आहेत की त्यांच्या राजधानीतून ते कर्कवृत्त पास झाले. त्याच्यामुळे ते सुद्धा करून ठेवणं अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात तिथे प्रश्न फिरू शकतो. जर कर्कवृत्त विचारलंय तर आपल्याला ही 82.5 पूर्व रेखावृत्ताची जी आपली स्थानिक वेळ जी रेषा ठरवते, भारताची प्रमाण वेळ ही रेषा ठरवत असते. त्याच्यामुळे ही सुद्धा माहिती पाहिजे की कुठल्या राज्यातनं जाते, कुठल्या राज्यातनं जाते ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र 5 राज्यातनं जाते. काउंट पण माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि भारताचे कोऑर्डिनेट्स काय मग 8,4 ते 37,6 उत्तर आणि 15,44 ते 26,6 पूर्व. ठीक आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार हा जवळपास सारखा आहे असं स्टेटमेंट दिलं तर तुम्ही चुकीचं करणार नाही त्याला, कारण तुम्ही ज्याचा डिफरन्स काढला तर तो आसपास येतो, दोघा समान येतो. त्याच्यामुळे जर उद्या त्यांनी या फॅक्च्युअल डेटाच्या ॲप्लिकेशनवर प्रश्न विचारलाय तर तुम्ही नाही म्हटलं नाही पाहिजे त्याच्यावर. ठीक आहे. हे ॲनालिटिकल गोष्टी जमल्या पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा, थांबा, हा आहे भारताचा मॅप. ठीक आहे. आता याच परीक्षेत अजून एक प्रश्न होता, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठे काय काय कुठल्या राज्याचे शेवटचे टोक विचारले होते. ठीक आहे. तर येऊ आपण त्या तो प्रश्न आला का ते या मॅपवर येऊया. ठीक आहे. हे खूप सोपा कॅटेगरीचा प्रश्न होता, एकदम सोपा, प्रत्येकाचा हा प्रश्न बरोबर आलाच पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय होतं, जीवावरण राखीव क्षेत्र विचारलं होतं आणि स्थापना वर्ष विचारलं होतं. आता मला सांगा की आपण वाचलेलं जेव्हा असतं तेव्हा आपण म्हणतो की निलगिरी आणि सुंदरबन हे 2 असे राखीव क्षेत्र आहे की ते खूप आधी कन्झर्व केलेले असतील. त्याच्यामुळे 3 किंवा 4 पैकीच या दोघांची जोडी लागणं अपेक्षित आहे. त्यामुळे 1 आणि 2 ला 3, 4 पाहिजे, 1 येणार नाही कारण खूप लेटेस्ट आकडा आहे बघा, 2011. तेवढं तर माहिती असतं ना बेसिक आपल्याला. त्याच्यामुळे त्यानंतर अचं 2 म्हटलं इथं बघा, हा 3rd ऑप्शन कट झाला, 1 ऑप्शन कट झाला. इथेच तुम्ही 50-50 मध्ये खेळता आणि इथून पुढे तुमचा अभ्यास कामाला येत असतो. तर आपण जे पर्यावरणासाठी पुस्तक वापरतो त्या पुस्तकात हे दिलेलं आहे की लेटेस्ट कुठलं आहे. त्यांनी म्हटलंय तिथं की सगळ्यात लेटेस्ट पन्ना म्हटलंय 2011 ला स्थापना झाली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथेच त्याचं उत्तर निघतं. ठीक आहे. आयोगाने सुद्धा त्याचं उत्तर 2च दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे काय काय निघतं, पन्ना 2011. त्यामुळे कच्छ काय येईल बरं, 2008 हे लेटेस्ट वाले. आणि निलगिरी आणि सुंदरबन कसे खूप आधी डिक्लेअर झाले असतील. ठीक आहे. काय असतं हे जीवावरण राखीव क्षेत्र, एक मिनिट हे सांगायचं राहिलंय की जेव्हा आपण राजकीय अभ्यास बघत असतो की कुठल्या कुठल्या भारताचा राजकीय भूगोलाचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण बघतो की भारताला कुठल्या देशांच्या सीमा लागून आहेत. ठीक आहे. त्यात आता इथे पाकिस्तानची सीमा लागून आहे. पाकिस्तान आणि भारताच्या सीमेला काय म्हणतात सर, रेड क्लिफ. आणि पूर्वी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र होते, ते नंतर सेपरेट झाले. त्याच्यामुळे इथली सुद्धा कुठली रेषा येईल तर रेड क्लिफ. ठीक आहे. त्यानंतर चीन आणि भारतामध्ये कुठली रेषा येते, मॅकमोहन. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त सीमा कोणाची लागून आहे भारताला, बांगलादेश 27%. सगळ्यात कमी सीमा कोणाची लागून आहे तर इथं अफगाणिस्तान, ती फक्त 0.70% म्हणजे 106 किलोमीटर लागून आहे. ठीक आहे. त्याला ड्युरंक रेषा असं म्हणतात.
आणि इकडे नेपाळ ज्याला किती 11.52, इकडे भूतान 4.5 आणि इकडे म्यानमार 10.48. ही सीमा लागून आहे. आपले हे जे राज्य आहेत इथून गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, इकडे येतं हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि इथला सगळा नॉर्थ ईस्ट एरिया. हे काय येतं? सीमावर्ती भागात येते, सीमावर्ती भागातले राज्य. त्यानंतर आपलं मध्य प्रदेश काय येईल तर लँडलॉक, प्रत्येक चारी बाजूनी त्याच्या राज्य आहेत. असे लँडलॉक वाले राज्य कुठले ते पण बघायचे. हे बघा इथे दिलेलं आहे, हे छत्तीसगड सुद्धा लँडलॉक मध्येच येईल, झारखंड सुद्धा लँडलॉक मध्येच येईल, त्यानंतर इथलं तेलंगणा सुद्धा लँडलॉक मध्येच येईल. ठीक आहे, बाकी सगळे कुठल्या ना कुठल्या राज्याच्या त्याला बाहेरची सीमा लागून आहे. ठीक आहे, पुढे अजून काय येतं? भारताचं क्षेत्रफळ किती आहे? मग जगाच्या 2.42% आणि भूमीच्या किती आहे? 0.57%. पहिले देश बघा, पहिले 7 देश करणं अपेक्षित आहे कारण 7व्या नंबरला आपला भारत येतो. ठीक आहे, पहिला देश कुठला आहे? रशिया, त्यानंतर आहे कॅनडा, त्यानंतर अमेरिका, मग चीन, मग ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबरला येतो भारत. ठीक आहे, पुढे बघूया. मग पहिली 5 राज्ये क्षेत्रफळानुसार, नंतर लास्टची 5 राज्य क्षेत्रफळानुसार बघूया कुठले. पहिलं कुठलं आहे? राजस्थान, त्यानंतर येतं मध्य प्रदेश आणि मग येतं महाराष्ट्र. उत्तर प्रदेश वाटू शकतं की पहिल्या 3 राज्यात येतं, पण उत्तर प्रदेश 4 नंबरला येतं. ठीक आहे, लास्ट पासून पहिला क्रम कोणाचा येतोय? गोव्याचा, त्यानंतर सिक्कीम. पहिला आपण सांगू शकतो गोवा आहे, पण दुसरं काय? सिक्कीम, त्यानंतर काय येतं? त्रिपुरा, त्यानंतर काय येतं? नागालँड आणि त्यानंतर येतं मिझोराम. ठीक आहे, सगळे नॉर्थ ईस्टचे कन्फ्युजन करणारे स्टेट आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. 2 नंबरला काय येतं? सिक्कीम. पुढे केंद्रशासित प्रदेशात सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश कुठला आहे तर लडाख, आणि सगळ्यात छोटा केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? लक्षद्वीप आहे. किती आहे त्याचं क्षेत्रफळ? फक्त 32 चौरस किमी. ठीक आहे, आता हे सीमा दिलेली बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. ठीक आहे, सगळ्यात जास्त सीमा कोणाला लागून आहे? 27% बांगलादेशाला, आणि सगळ्यात कमी 0.7% अफगाणिस्तानला. आपण बघितलं वरचा छोटासा पॅच अगदी त्याला लागून आहे. ठीक आहे, पुढे आपला जो जीवावरण राखीव क्षेत्र बघितला आपण. काय असतं जीवावरण राखीव क्षेत्र? आपल्या रेफरन्स बुक मध्ये दिलेलं होतं हे, त्यामुळे आपल्या अभ्यासाचा भाग असणं अपेक्षित आहे. ते आपल्या डोळ्याखालनं एकदा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला हे नव्हतं विचारलं, 4 ऑप्शन नव्हते दिले की 2011ला आहे का, 2000 एकच जीवावरण क्षेत्र. जोड्या लावा म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग. एक जोडी लागली तरी आपल्याला 50-50 पर्यंत आपण जात होतो, आणि आपल्याला जर पन्ना माहीत असलं तर मग लगेच जोडी भेटत होती आपली. ठीक आहे, काय असतं जीवावरण राखीव क्षेत्र? बायोस्फियर रिझर्व. ठीक आहे, बघूया काय आहे. या संरक्षित क्षेत्राची स्थापना संबंधित राष्ट्राकडून केली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाने शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू होता. ठीक आहे, चीन मधलं हे जे रिझर्व हे जगातलं पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र 1979 मध्ये याची स्थापना झाली होती. ठीक आहे, त्यानंतर स्थापना करण्याचे उद्देश काय काय असतात की नैसर्गिक आणि निमनैसर्गिक परिसंस्थांचे आणि भूप्रदेशांचे इन सिटू म्हणजे ते आहेत त्याच स्थानी त्यांचं संवर्धन करायचं. मूळ स्थानी आपल्याला इन सिटू आणि एक्स सिटू. इन सिटू म्हणजे काय? ते जिथं वास्तव्यास आहेत तिथेच त्यांचं संवर्धन करायचं. पण एक्स सिटू म्हणजे काय की त्या ज्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांचं संवर्धन करायचं, जसं की आपण झू मध्ये करत असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचं काय की या क्षेत्रामध्ये आणि आसपास राहणाऱ्या मानवी लोकसंख्येला लोकसंख्येचा शाश्वत आर्थिक विकास. आपण बघितलं आपल्याला मागच्या मेन्सला आय थिंक प्रश्न होता बफर झोन, संक्रमणात्मक झोन, हे कोणाचे प्रकार होते? ते या जीवावरण राखीव क्षेत्राचेच प्रकार होते. त्यामुळे आपण तेव्हाच ते अभ्यासणं गरजेचं होतं, कारण तो आपल्या सिलेबसचा पार्ट होता. ऑलरेडी त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला होता. ठीक आहे, पुढे काय असतं?
की परिस्थितिकीय अभ्यास, पर्यावरण शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण यासाठी योग्य सोयी पुरवणे. मग काय काय त्याचे यूज झाले? एक संवर्धन होतं त्या प्रजातीचं, त्यानंतर विकास होतो तिथे राहणाऱ्या लोकसंख्येचा, त्यानंतर त्याला लॉजिस्टिक सपोर्ट सुद्धा संशोधन वगैरे करून प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. 3 प्रकार असतात, कोअर, बफर आणि संक्रमणात्मक. मधला काय असेल? एकदम सगळ्यात सेंटरचा तो असेल कोअर. त्यानंतर त्याच्या बाजूला काय असेल? बफर झोन. आणि त्याच्या नंतर लास्टला काय असेल? संक्रमणात्मक. ठीक आहे. हे बघा इथे दिले डायग्राम. हा मधला काय? कोअर झोन आहे. इथे दिले कोअर झोन. तिथे काय? फक्त देखरेख होते. मानवी हस्तक्षेपाला मंजुरी असेल का कोअर मध्ये? तो मुळीच नाही. ठीक आहे. बफर म्हणजे काय? मग तिथे थोड्याफार वस्त्या वगैरे काही गोष्टी, शिक्षण संशोधना निमित्त गोष्टी चालू शकतात. आणि हा जो संक्रमणात्मक क्षेत्र आहे ना, तिथं हे पर्यटन वगैरे चालतं. ठीक आहे. माहिती पाहिजे की कुठल्या क्षेत्रात काय काय होतं. आता सगळ्यात जे मोठं आहे जगातलं पहिलं 5 देशीय जीवावरण राखीव क्षेत्र कुठलं आहे? हे ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी आणि सर्बिया. साधारणतः 700 किलोमीटर लांबीचे सर्वात मोठे नदीवरील क्षेत्र आहे. त्याचं नाव काय? मुरा, ड्रेवा, डॅन्यूब. ठीक आहे. यानंतर हे बघा इथे दिलेले आहेत किती जीवावरण क्षेत्र आपल्या भारतात? सगळे मिळून 18. ठीक आहे. निलगिरी हे भारतातलं पहिलं, निलगिरी 1986 भारतातलं पहिलं, तर पन्ना ही सर्वात शेवटचं स्थापन केलेलं जीवावरण राखीव क्षेत्र आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात लहान कुठलं आहे? तर दिब्रू सैखोवा आसाम मध्ये येतं. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठ्या आकाराचं कुठलं आहे? कच्छ आणि मन्नार चाखत. त्याच्यामुळे आपल्याला जे प्रश्नात विचारलं होतं ते कुठलं होतं? सगळ्यात पहिला स्थापन केलेलं, सगळ्यात शेवटी स्थापन केलेलं, त्यानंतर सगळ्यात मोठं असलेलं. ते हे काहीतरी स्पेशालिटी आपल्याला मध्येच कुठलं विचारलं का? सिमलीपाल कुठे कधी स्थापन केलं? नाही. त्याला काहीतरी वैशिष्ट्य आहे ना जडलेलं, म्हणून ते आपल्याला विचारलंय. आणि तो आपल्या अभ्यासाचा 100% भाग आहे. ते आपल्याला माहित असणंच अपेक्षित होतं. ठीक आहे. हे बघा पन्ना मध्य प्रदेश 2011ला स्थापना झाली. आपण बघूया हे बायोस्फिअर कुठे कुठे स्थित आहे कुठलं. ठीक आहे. शेषाचलम म्हणून आहे, आंध्र प्रदेशात स्थित आहे. ठीक आहे. त्यानंतर निलगिरी आहे, हे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे. त्यानंतर केरळमध्ये अगस्त्यमलाई. ठीक आहे. त्यानंतर मन्नार चाखत कुठे येतं? तमिळनाडू. हे नावं सगळे साऊथचे, कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. उद्या जाऊन त्यांनी जीवावरण राखीव क्षेत्र दिलं आणि त्यांचं राज्य दिलं जोड्या लावायला, तर काय करणार आहे? कारण आपण बघतोय की त्याच्यावर सलग प्रश्न विचारले जातोय राज्यसेवा पूर्व. उद्या जाऊन कंबाईनला विचारला जाईल. ठीक आहे. पर्यावरणाच्या भागात नाही आणि भूगोलाच्या भागात हा विचारलाय. ठीक आहे. भूगोलाचे क्वेश्चन आहे, त्याच्यात दुसराच क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे माहिती पाहिजे आपल्याला. सिमलीपाल कुठे? ओडिसामध्ये. सुंदरबन कुठे येतं? पश्चिम बंगाल. नोक्रोक मेघालयमध्ये. सिक्कीम मध्ये काय येतं? कांचनजुंगा. मानस कुठे येतं? आसाम मध्ये. दिहंग दिबंग कुठे येते? अरुणाचल प्रदेश मध्ये. त्यानंतर दिब्रू सैखोवा कुठे येते? आसाम मध्ये. नंदादेवी उत्तराखंडला. शीत वाळवंट लडाख मध्ये नाहीये, कुठे? हिमाचल प्रदेशात. ठीक आहे. मध्य प्रदेशात किती आहे? 3 आहेत. पन्ना, पंचमढी आणि अचान कसार अमरकंटक. ठीक आहे. आणि कच्छ कुठे? गुजरात मध्ये. हे झाले बायोस्फिअर रिझर्व्ह. आता भारतात असे बायोस्फिअर रिझर्व्ह सारखे प्रोटेक्टेड एरियाज काय असतात? तर वन्यजीव अभयारण्य असतात. ठीक आहे. लहान आकाराचे असतात. हे एखाद्या विशिष्ट प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजातीच्या संरक्षणासाठी, एका विशिष्ट प्राणी, जसं राधानगरी आहे गव्यांसाठी फेमस आहे, ते म्हणजे एक विशिष्ट प्रजाती आहे ना, त्याच्या संवर्धनासाठी अभयारण्याची स्थापना केली. पण तेच तुम्ही राष्ट्रीय उद्यान बघाल तर तिथं एकापेक्षा जास्त जीव प्रजाती संवर्धनावर लक्ष केंद्रित केलं जातं. एकच प्रजाती नाही, तिथं 4-5 भरपूर प्रकारच्या प्रजाती आढळतील आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर हे बायोस्फिअर की ते अख्ख्या संपूर्ण परिसंस्थेचं संवर्धन करतात. किती एकूण जीवावरण राखीव क्षेत्र भारतात? तर 18.
18 त्यापैकी 11 क्षेत्रांचा समावेश जो युनेस्कोचा मॅनकाइंड वर्सेस जे नरेंद्र मोदी मोदीजी त्यांच्या एका कार्यक्रमात गेले होते नाही का, तो कार्यक्रम वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व मध्ये केलेला आहे. ठीक आहे, ही सगळी माहिती झाली आपली बायोस्फिअर रिझर्वची. ॲनालिसिस म्हणजे काय, तर तुम्हाला हेच माहिती करायचं आहे की त्याच्या आजूबाजूची माहिती शोधायची, येणाऱ्या परीक्षेत रिफ्लेक्ट होते ते आपल्या सिलेबसचा पार्ट येतो. आणि तुम्ही बघाल हे फोटो सगळे जे एक्सप्लेनेशनसाठी वापरलेत ते सगळे आपल्या रेफरन्स बुक मधलेच आहे, म्हणजे येतं कुठून आहे. यावर्षी बऱ्यापैकी तुम्ही एक प्रश्न बघाल जो तुम्हाला एक्झॅक्ट लाईन आहे सौदीच्या पुस्तकात. ठीक आहे, दाखवेल मी पुढे. नदी संगम आणि नद्या हा पण मीडियम कॅटेगरीचा प्रश्न आहे, म्हणजे इतकं पण काही सोप्पा नाही, सगळ्यांना माहिती नसतं नद्या, आणि एकदमच डिफिकल्ट पण नाही. ठीक आहे, तरी यायला पाहिजे. जर आपण तुम्ही दोन वर्षापासून अभ्यास करत असतील, येणार नवीन अभ्यास केला तर ठीक आहे सुरुवात, पण जर तुम्ही मिनिमम 2 वर्षापासून अभ्यास करताय तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच यायला पाहिजे. काय म्हणताय, प्रकाशे, मुडावत, माहुली आणि तुळापूर यापैकी तुम्हाला काय माहिती असतं. तुळापूर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, कोण आहे, भीमा आणि इंद्रायणी. तर ड च 3 निघाली तर आपली जोडीच निघते. जोड्या लावा, म्हणजे आपण तेव्हा मीडियम कॅटेगरीत टाकला या प्रश्नाला, पण आता त्याला आपल्याला सोप्या कॅटेगरीत टाकावं लागेल, कारण आपण एक जोडी काढली जी सगळ्यांना माहिती असेल, तुळापूर. तर त्याच्यावरनं अख्खं उत्तर निघालं आपलं. जोड्या लावाची हीच खासियत असते, तुम्हाला एक जरी माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मग बाकी काय, प्रकाशे काय, तापी आणि गोमती. मुडावत काय, तापी आणि पांझरा. माहुली काय, कृष्णा आणि कोयना. मला सांगा याच्यात कुठल्या कुठल्या नद्यांवर फोकस केलेला आहे. तापी, भीमा आणि कृष्णा. महाराष्ट्रातल्या मेन नद्या मोडता या. ठीक आहे, याच्यासोबत गोदावरी येईल, एक नर्मदा येईल. ठीक आहे, भीमा, कृष्णा, तापी आणि आपण या मेन नद्या आहे ज्या महाराष्ट्रात अभ्यासतो. त्याच्यामुळे प्रत्येक नदीचं उगमस्थान, त्याच्या उपनद्या, त्या नद्यांवरची शहरं, त्या नद्या संगम कुठे झालाय 2 नद्यांचा, त्यानंतर नदीवर कुठलं धरण आहे, तर धरणाला कुठलं नाव आहे का, या सगळ्या गोष्टी नदी संदर्भात अभ्यासणं गरजेचं असतं. आपण 3 नद्यांचं बघूया आणि त्यांचे संगम बघू. ठीक आहे, हे बघा, हे कोण आहे, तापी आणि पूर्णा, म्हणजे तापीच्या नद्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, तापी आणि गोमती जे आपल्या प्रश्नात होतो, कोण आहे, प्रकाशा आणि शहादा. ठीक आहे, तापी आणि पांझरा कुठे, मुडावत, कपिलेश्वर. तापी आणि गिरणा, इम्पॉर्टंट आहे गिरणा नदी, रामेश्वरला, तालुका जळगाव मध्ये. मन, म्हैस, बाळापूर. मन आणि म्हैस कुठे, बाळापूर. तापी आणि पूर्णाचं कुठे, चांगदेव. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तापी, पूर्णा ही तापीची मेन उपनदी आहे, त्याच्यामुळे कुठे त्यांचा संगम झालेला, चांगदेवला आहे. तापी, बुराई, सारंगखेडा. सारंगखेड्याची यात्रा असते घोड्याची, त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही. अनेर घोडा लक्षात ठेवा, अनेर घोडा, सॉरी बुराई ना, बुरा घोडा लक्षात ठेवा. ठीक आहे, यानंतर तापी, अनेर, पिळोदा, पूर्णा, उमा. हे ठीक आहे, एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पूर्णा आणि चंद्रभागा, रामतीर्थ. त्यानंतर गिरणा आणि मोसम, मालेगाव. कृष्णा नदीवरही प्रश्न होता. कृष्णा आणि कोयनेचा संगम कुठे झालाय, कराड. सगळ्यांना माहिती, पण त्यांनी विचारलं कृष्णा आणि वेण्णा कुठे झालाय, माहुरी. याच्या पुढे माहिती पाहिजे. ठीक आहे, कृष्णा, वेदगंगा, दंतेवाडा. त्यानंतर कृष्णा आणि घटप्रभा, बागलकोट. ठीक आहे, कृष्णा आणि पंचगंगा, नृसिंहवाडी. पंचगंगा म्हणजे काय, तर 5 नद्यांचा संगमाच्या प्रवाहाला नंतर पंचगंगा नाव भेटतं. त्यानंतर कृष्णा आणि भीमा नदी कुठे, महाराष्ट्रात आहे का संगम, तर मुळीच नाही. तो कुठे, कर्नाटक मध्ये, कुरगुड्डी, रायचूर या ठिकाणी. ठीक आहे, हे बघा, मला हे दाखवायचं होतं. कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती या 5 नद्यांच्या पुढचा संगम होतो इथे, आणि तिथून पुढे त्याला पंचगंगा नाव मिळतं. मग पंचगंगा नदी नरसोबाची वाडी या ठिकाणी या कृष्णा नदीला मिळते. ठीक, भीमा खोऱ्यातले उपनद्या. घोड आणि कुकडीचं कुठे संगम, शिरूरला. भीमा आणि भामाचं कुठे, पिंपळगाव. भीमा आणि इंद्रायणी हा जो आपला प्रश्न होता कुठे, तुळापूरला.
ठीक आहे. भीमा मुळा मुठा कुठे? रांजणगाव सांडस पुणे. लक्षात ठेवायचं, हे पण इम्पॉर्टंट आहे. भीमा मुळा मुठा. ठीक आहे. भीमा आणि घोड सांगवी दुमाला. भीमा आणि नीरा नरसिंगपूर. त्यानंतर भीमा आणि सीना कुंडल सोलापूर. सीना नदी सुद्धा इम्पॉर्टंट आहे भीमेची. त्यानंतर सीना आणि भोगावती मोहोळ सोलापूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 11च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमाती म्हणजे एसटी लोकसंख्या विचारली आहे? लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. काय काय विचारलंय? चंदीगड, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि लक्षद्वीप. सगळ्यात पहिले काय कट करणार तुम्ही? दिल्ली आणि काय? चंदीगड. ठीक आहे. दिल्ली आणि चंदीगड का कट करणार आहे? कारण शहरं आहेत ते मोठी. तुम्हाला एसटी लोकसंख्या सगळ्यात जास्त आदिवासी भाग, जिथे काही डोंगराळ भाग आहे किंवा जसं की आपल्याला अंदमान निकोबारमध्ये जारवा, तुम्ही रिसेंटली न्यूजमध्ये वाचलं असेल की त्यांना इलेक्शन कार्ड दिले. त्यानंतर लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली या दोन ठिकाणांमध्ये तुम्हाला 50-50 झालं पाहिजे. पण त्यातल्या त्यात लक्षद्वीप एक बेट आहे आणि तिथे अनुसूचित जमाती लोकसंख्या जास्त असू शकते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे परत 50-50 झालं. ठीक आहे. तुमचं बेसिक नॉलेज तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे 50-50 पर्यंत घेऊन जातं, पण तिथून पुढे तुमचा अभ्यासच लागत असतो. ठीक आहे. बघूया आपण. हे बघा, भारताच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे? 10.42 कोटी आणि एकूण लोकसंख्येचे 8.6% एवढी ती आहे. ठीक आहे. भारतात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? मध्य प्रदेशात. त्यानंतर जमातीची लोकसंख्या जर याचा विचार केला, टक्केवारीचा विचार केला, तर ती कुठे? लक्षद्वीपमध्ये अराउंड 94.8%. त्यानंतर कुठे येते? मिझोराममध्ये, नॉर्थ ईस्ट एरिया. ठीक आहे. इथे काय? मध्य प्रदेशमध्ये. एकूण लोकसंख्या आणि टक्केवारीचा विचार करता तर ती लक्षद्वीपमध्ये. बरं, राज्य केंद्रशासित प्रदेश सोडा, जर तुम्ही राज्याचा विचार केला तर कुठलं राज्य येईल? मिझोराम. ठीक आहे. यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट खाली दिली आहे बघा, की दिल्ली, चंदीगड, पुद्दुचेरी, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये अनुसूचित जमाती नाही. डायरेक्ट नाहीच आहे तिकडे. कारण पंजाबमध्ये माहिती तुम्हाला सगळ्यात जास्त काय? एससी लोकसंख्या आहे. त्यामुळे एसटी तिथे नाहीये. हे लक्षात ठेवायचं की कुठे कुठे नाही. त्यामुळे आपला दिल्ली ऑप्शन कट झाला असता. ठीक आहे. बघूया आपण. हे बघा, पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि दिल्ली. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, यूपी मध्ये एसटी साठी राखीव मतदारसंघ नाही. त्याच्यामुळे यूपी मध्ये सुद्धा लोकसंख्या एकदम नगण्य पाहिजे. हे बघा, इथे दिलंय 0.6% यूपीची एसटी लोकसंख्या, कारण तिथे एसटी साठी राखीव मतदारसंघ सुद्धा नाहीये. बघतो आपण. बघा, फर्स्ट राज्य कुठलं आहे? मिझोराम. सेकंड कुठलं आहे? नागालँड. थर्ड कुठलं आहे? मेघालय. सगळे कुठले? नॉर्थ ईस्ट साईडचे. त्यानंतर सगळ्यात हे कुठे? पुद्दुचेरीमध्ये मुळीच नाहीये. आणि महाराष्ट्राची टक्केवारी किती आहे? 9.4%. लक्षात ठेवायची महाराष्ट्राची टक्केवारी. ठीक आहे. आता या एसटी जमातींमध्ये काही जमाती या पीव्हीटीजी म्हणून घोषित केल्या जातात. तर काय हे? पर्टिक्युलरली वुलनरेबल ट्रायबल ग्रुप्स, म्हणजे जास्तच आदिवासी ग्रुप्स असतात. त्यांपैकी महाराष्ट्र टोटल किती आहे? 75 आदिवासी समूह. आणि महाराष्ट्रात किती आहे? 3. कोणते कोणते? कोलम, कातकरी आणि माडियागोंड. ठीक आहे. हे 3 पीव्हीटीजी समूह महाराष्ट्रात आढळतात. आता जसं एसटीचं विचारलं तसं पुढे जाऊन ते एससीचं विचारू शकतात की कुठल्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यांची टक्केवारी किती आहे पर्सेंटेजमध्ये, ते बघून घेऊ. मग आपण काय? एससीची एकूण लोकसंख्या किती आहे? 20.13 कोटी. आणि जर टक्केवारीचा विचार केला तर किती निघते ती? 16.6%. सर्वाधिक एससी लोकसंख्या कुठे? उत्तर प्रदेश. आणि टक्केवारीचा विचार केला तर ती कुठे? पंजाबमध्ये. आणि या दोघं राज्यांमध्ये तुम्ही बघाल तर एसटीची लोकसंख्या खूप कमी होती. ठीक आहे. त्यानंतर पंजाब नंतर 2 नंबरचा नंबर कोणाचा येतो? हिमाचल प्रदेश. आणि कुठे एससी जमातच नाहीये? अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. कारण इथे काय? एसटी लोकसंख्या, म्हणजे जिथे एसटीचं केंद्रीकरण झालंय तिथे एससी कमी आहे आणि जिथे एससीचं केंद्रीकरण झालंय तिथे एसटी कमी आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिलं कुठलं राज्य आहे? पंजाब. दुसरं हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रात किती आहे? 11.8%. ठीक आहे.
3 नंबरचं कुठलं राज्य आहे? तमिळनाडू. तमिळनाडू 4 नंबरचं राज्य आहे 20%. आणि थर्ड कुठलं आहे? उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न काय? 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. आता हा थोडा डाऊटफुल कॅटेगरीमध्ये जातो हा प्रश्न, कारण प्रत्येकालाच माहिती आहे राजस्थान लास्टला नाही, साक्षरतेमध्ये सगळ्यात शेवट कुठलं राज्य आहे तर ते बिहार राज्य आहे. त्याच्यामुळे आयोगाने याचं उत्तर दिलंय, जी राजस्थानची सध्याची म्हणजे तेव्हाची साक्षरता होती 66%. पण कदाचित हा पुढे जाऊन कॅन्सल झाला तर तुम्हाला प्रश्न पडू देऊ नका की का झाला, कारण सगळ्यात कमी साक्षरतेचे राज्य राजस्थान नाहीच आहे, ते आहे बिहार. त्याच्यामुळे जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर घेऊ शकता याच्यावर. पर्याय नंबर 3 66 उत्तर निघतं. साक्षरता हे बघा, सगळ्यात कमी बिहारची साक्षरता आहे 61.8. ही पुरुष साक्षरता आणि महिला साक्षरता. ठीक आहे. इकडे येतं राजस्थान बघा 66.1. त्यामुळे आता हे सगळ्यात कमी राजस्थान आहे, तो प्रश्न राहील नाही राहील ते माहित नाही, पण आपलं काम आहे की बघून घ्यायचं आहे सगळं आपल्याला डाटा इकडचा तिकडचा. पहिले राज्य बघू आपण. पहिलं कुठलं आहे? केरळ. ठीक आहे. त्यानंतर कुठे? अनएक्सपेक्टेडली लक्षद्वीप. ठीक आहे. जिथे आपण बघितली एसटी लोकसंख्या सर्वाधिक आहे, म्हणजे प्रमाण. त्यानंतर येतं मिझोराम. ठीक आहे. त्यानंतर येतं गोवा. जर तुम्ही करंटचा डेटा वाचला असेल तर नुकताच पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून एक उल्हास कार्यक्रमांतर्गत दर्जा देण्यात आलाय, तर त्याच्यात केरळ सोडून मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा या राज्यांना तो पहिले 3 राज्य म्हणून दर्जा मिळालेला आहे. लक्षात ठेवायचे 3 राज्य. ठीक आहे. मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा 3, 4, 5 नंबरचे राज्य. महाराष्ट्र कुठे येतोय साक्षरतेच्या बाबतीत? महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? 82.3%. पुरुषांमध्ये इतकी आणि महिलांमध्ये इतकी. ठीक आहे. आणि साक्षरता बघूया आपण. 11च्या जनगणनेनुसार 7 वर्ष वयाच्या वरील व्यक्ती ज्याला कुठली पण भाषा वाचता लिहिता येते त्याला साक्षर समजलं जातं. ठीक आहे. भारतामध्ये 1901ला फक्त 18% साक्षरता होती, आणि 1951, 61, 71 या 3 वर्षात आपण ना 5 वर्षाच्या वरची लोकांना वाचता लिहिता येत असेल तर त्यांना साक्षर समजत होतो. पण नंतर आपण चेंज केलं ते, कारण 5 वर्षाचं तर शाळेत पण जात नाही ना पहिला मुलगा. आता 6 वर्षाचं, 5 वर्षाचं पूर्ण होऊन 6व्या वर्षी शाळेत घातलं जातं पहिलीला. त्याच्यामुळे 81, 91, 2001 आणि 11 या वर्षांसाठी 7 वर्षावरील व्यक्ती विचारात घेतला जातो. ठीक आहे. आणि साक्षरता दर 11ला किती आपला? 74.4. 1ला किती होता? 64.84. ठीक आहे. ज्या पद्धतीने साक्षरता विचारलंय ना शेवटचं राज्य, त्या पद्धतीने तुम्हाला घनता, लिंग गुणोत्तर, त्यानंतर नागरीकरण, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, बाललिंग गुणोत्तर हे सगळे ऍस्पेक्ट करून ठेवणं. प्लस इथे जसं त्यांची डायरेक्ट साक्षरता विचारली तसं तुम्ही डायरेक्ट करून ठेवा की घनता किती आहे, कोणाची, पश्चिम बंगालची घनता किती येते, उत्तर प्रदेशची घनता किती येते, जे शेवटचे राज्य आहे किंवा जे पहिले राज्य आहे, शेवटचे 2 राज्य, पहिले 2 राज्य यांची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर आकडेवारी पाठ करून टाका, कारण विचारतायत ते. डिमांड आहे आयोगाची की तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे? आपण जो पहिल्यांदा मॅप बघितला ना त्याच्याशी रिलेटेड आहे हे. काय म्हणताय? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक हे लडाख मधील दफ्तर आहे. बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडू मधलं कन्याकुमारी आहे. बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गोरमोता आहे. बरोबर आहे. आणि भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबितू आहे. आसाम आहे का?
अरुणाचल प्रदेश मधलं किबितू आहे. कारण आपण बघताना पण म्हणतो अरुणाचल प्रदेश आणि गुजरात मधला स्थानिक वेळेतला फरक किती आहे? 2 तास. सगळीकडे काय म्हणतो आपण? अरुणाचल प्रदेश. त्याच्यामुळे हे आसाम कसं येईल? आसाम येणार नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती? 3 होतं त्याचं उत्तर. ठीक आहे. हे बघा अरुणाचल प्रदेशचं किबितू इथे आणि इकडे येतो घुअर मोठा गुजरात, दफ्तार लडाखचा पार्ट येतो आणि इकडे कन्याकुमारी तमिळनाडूचा पार्ट येतो. केरळ वाटू शकतं पण तमिळनाडू आहे. ठीक आहे. आणि आपण म्हणतो पण गुजरात आणि अरुणाचल प्रदेश मध्ये हे जे अंतर आहे, पहिलं सूर्यप्रकाश कोण बघत असेल? कुठलं राज्य आहे जो पहिल्यांदा सूर्यप्रकाश बघतो भारतात? तर ते अरुणाचल प्रदेश. सगळ्यात पहिला सूर्य तिथे उगवत असतो. त्यानंतर येतंय घुअर मोठा, सगळ्यात शेवटी सूर्य उगवतो तिथं, कारण सगळ्यात शेवटच्या भागाला आहे. किती अंतर या दोघांमध्ये? जवळपास 2 तासाचं अंतर येतं. ठीक आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्ट वाल्या राज्यांची मागणी पण असते की त्यांना वेगळी स्थानिक त्यांना म्हणजे हे पाहिजे, स्थानिक वेळेसाठी अजून एक वाररेषा किंवा आपली जी ही असते ना 82.30 अशी अजून एक ठेवावी, अशी त्यांची मागणी सुद्धा आहे. ठीक आहे. तर माहिती पाहिजे, हे आपल्या अभ्यासाचा भाग आहे तो. आता पुढचा प्रश्न बघूया. फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश डॅश मोसमी वारे. अत्यंत सोपा कॅटेगरीतला प्रश्न. अत्यंत. कुठला पाऊस पडतो? नैऋत्य मोसमी पाऊस. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 माहिती आपल्याला. जो मान्सूनच्या काळात पडत असतो तो कुठला असतो? नैऋत्य मोसमी पाऊस. आणि जो परतीचा पाऊस म्हणजे जो परतीचा पाऊस म्हणतो आपण त्याला, तो कुठल्या दिशेकडनं येत असतो? आग्नेय ईशान्य दिशेकडनं येत असतो. ईशान्य दिशेकडनं येत असल्यामुळे त्याला काय म्हणतात? ईशान्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी पाऊस. त्या आपल्याला भारतात किंवा महाराष्ट्रात बऱ्यापैकी 3/4 पार्ट ते पाऊस कुठला पडत असतो? नैऋत्य. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला तर 85% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडत असतो. मग याच्यामुळे हा कुठल्या प्रकारचा येतो? भारतीय मान्सून. काय येतो टॉपिक? भारतीय मान्सून. डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे भारतीय मान्सून. पुढच्या परीक्षांमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी, आता यांनी नैऋत्य मोसमीवर विचारलं, पुढे काहीतरी ते मान्सूनचा खंड विचारतील किंवा ऑक्टोबर हिटवर प्रश्न विचारतील किंवा मान्सून पूर्व वारे वाहतात त्याच्यावर प्रश्न विचारतील. म्हणजे असेच काही रिलेटेड, कारण हा टॉपिक सिलेबसचा टॉपिक झाला ना. आता बघा, आता थोडेफार काही टॉपिक्स आहेत, बघूया आपण मान्सूनशी रिलेटेड. काय असतं की उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं तेव्हा थोडं मान्सून पूर्व वारे व्हायला सुरुवात होते आणि ते वारे काही काही ठिकाणी जसं महाराष्ट्रात आंबेसरी म्हणतात त्यांना, तर कॉफीसाठी उपयुक्त असतात, आंब्यांसाठी उपयुक्त असतात. त्यानंतर कालवैसाखी म्हणतात त्यांना पश्चिम बंगालमध्ये. काय काय नाव आहे ते बघू आपण. कुठल्या महिन्यात वाहत असतात ते? मे महिन्यात वाहतात. ठीक आहे. मान्सून पूर्व वारे काय काय नाव आहे त्यांना? लू वारे असतात. कुठे वाहतात? उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात निर्मिती होते. उष्ण आणि धुळयुक्त वारे असतात ते. तर त्याच्यानंतर नॉर्वेस्टर कुठे वाहतात? पूर्व भारतात. त्यानंतर कालवैसाखी कुठे? नॉर्वेस्टरला पश्चिम बंगालमध्ये कालवैसाखी म्हणतात. त्यानंतर चेरी ब्लॉसम कुठे वाहतं? कर्नाटक आणि केरळमध्ये. कॉफीसाठी उपयुक्त असतं. ठीक आहे. त्यानंतर मँगो शॉवर म्हणजे काय? आपल्या आंबेसरी. त्यानंतर बोरडोचिला कुठे वाहतात? नॉर्वेस्टरला आसाममध्ये बोरडोचिला म्हणतात. ठीक आहे. आसाम मधलं नाव आहे. जोडा लावायला विचारू शकता. ठीक आहे. आता पर्जन्याचा ऋतू आणि पावसाळा बघू आपण. काय काळ असतो? जून ते सप्टेंबर या ऋतूत मान्सूनचा कालावधी असं सुद्धा म्हणतात. भारताला एकूण पर्जन्याच्या 80 ते 85% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे भेटत असतो. ठीक आहे. सर्वाधिक भारतात कुठल्या प्रकारचं पर्जन्य पडत असतं? प्रतिरोध पर्जन्य. ठीक आहे. प्रतिरोध म्हणजे काय? एखाद्या डोंगर रांगांमुळे पाऊस अडवला जातो आणि त्याच्यामुळे पडणारा पाऊस म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. ठीक आहे. त्यानंतर भारतात सर्वाधिक पर्जन्य कुठे होतं? मौसिनराम चेरापुंजीला. त्यानंतर भारतात प्राकृतिक रचनेमुळे पर्जन्याची असमानता आहे, साहजिकच आहे. त्यानंतर समुद्रापासून आपण जमिनीकडनं जसजसं आपण जात असतो तसं पावसाची तीव्रता कमी होत असते. ठीक आहे.
आता भारतात पर्जन्याचं आगमन, सूर्याचं भासमान भ्रमण ऋतू निर्मितीसाठी प्रमुख कारण असतं. त्यामुळे उत्तरायणात भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. उत्तरायण म्हणजे कुठे? कर्कवृत्तावर. आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे आग्नेय व्यापारी वारे भारताकडे आकर्षित होतं. आता आग्नेय म्हणजे काय? इकडं ईशान्य असते, इकडं वायव्य असते, ई वा नई आणि आ. ठीक आहे. इकडून आहे ना विषुववृत्ताकडे वारे येत असतात. आपण ब्लँक दाखवते मी तुम्हाला. हे झालं विषुववृत्त. इकडून आग्नेय वारे येत असतात. ठीक आहे. हे झाले आग्नेय वारे. इकडे ईशान्य, ईशान्य ई वा नई आणि आ डायरेक्शन या. ठीक आहे. हे झालं विषुववृत्त, 0 डिग्री विषुववृत्त. आता विषुववृत्त जेव्हा हे वारे क्रॉस करतात तेव्हा फेरेलच्या नियमानुसार त्यांची डायरेक्शन बदलत असते आणि हे आग्नेय वारे काय होतात? नैऋत्य वारे म्हणून ओळखले जातात. आणि हेच नैऋत्य मोसमी वारे आपल्या भारतात पर्जन्याचं आगमन घडवून आणतात. इकडे आपला भारत देश. ठीक आहे. इकडे आपला भारत देश येतो आणि इकडे ते एंट्री करता. आपण नेहमी म्हणत असतो बघा, इथं केरळचा भाग आहे, केरळमध्ये पावसाची एंट्री झाली. भारतात सगळ्यात पहिल्यांदा पाऊस कुठे येत असतो? तो केरळमध्ये दाखल होत असतो. ठीक आहे. ते बघा इथं थेरी दिलेली आहे. फेरेलच्या नियमानुसार आग्नेय व्यापारी वाऱ्यांना विषुववृत्त ओलांडल्यानंतर ते डावीकडे वळतात आणि त्यानंतर त्याचं रूपांतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये होतं. ठीक आहे. फेरेलचा नियम काय की कोरिओलिस बळामुळे त्याच्या वाऱ्याच्या डायरेक्शनवर परिणाम होतो, डायरेक्शन बदलत असते त्याची. ठीक आहे. उत्तर गोलार्धात जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वारे वाहतात. त्यामुळे ओलांडल्यानंतर उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात. म्हणजे काय? इथल्या दिशेने उजवीकडे वळतात. दक्षिण गोलार्धात कुठे वळतात? ते डावीकडे वळतात. ही बघा मूळ दिशेच्या डावीकडे हे विषुववृत्तापासून खाली आणि विषुववृत्तापासून वरती आपले हे नैऋत्य मोसमी वारे म्हणून निर्माण होतात. आणि इकडून कुठे येतात? आग्नेय वारे असतात हे. ठीक आहे. पुढे भारतात सामान्यपणे 7 जून पर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन होतं आणि त्याच्या 2 शाखा, एक काय अरबी समुद्राची शाखा आणि दुसरी काय बंगालच्या उपसागराची शाखा. बघूया आपण. अरबी समुद्रात पहिली शाखा पश्चिम घाटात अडथळ्यामुळे प्रतिरोध पर्जन्य देते, जी आपल्या महाराष्ट्रात येत असते. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या भागात खूप पाऊस येतो, पण त्याच्या लगेच अलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होत असतो, त्याच्यामुळे तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. दुसरी शाखा उत्तर मुंबईच्या किनाऱ्यावर धडकते, त्यामुळे नर्मदा, तापी आणि मध्य भारतात पर्जन्य देते. नर्मदा, तापी आणि मध्य भारतात पर्जन्य देते. आणि छोटा नागपूरच्या पठारात या शाखेमुळे थोडा कमी पाऊस पडतो. पुढे ही बंगालच्या उपसागराच्या शाखेशी एकत्रित होऊन गंगा मैदानात पर्जन्य देते. त्याच्यानंतर तिसरी शाखा जी असते ती सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात, पण इथं अरावली पर्वताला तिरांग समांतर जात असल्यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात पाऊस नाही पडत. ठीक आहे. हे बघा अरावली पर्वत नैऋत्य मोसमी वाऱ्यांना समांतर असल्यामुळे अडवले जात नाही. ठीक आहे. पुढे बंगालची शाखा बघू आपण. बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची शाखा अरबी समुद्रातील याच्यापेक्षा जरा कमी प्रभावी येते. ठीक आहे. तिथे समुद्राचा आकार कारण अरबी समुद्र मोठा आहे बंगालच्या उपसागरात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अरबी समुद्रावरील वाऱ्यांची शाखा पूर्णपणे भारताकडे क्रियाशील आहे, पण जी याच्यातली आहे बंगालच्या उपसागरातली शाखा आहे ती विभाजित होते कुठे? म्यानमार, थायलंड आणि मलेशियाकडे. ठीक आहे. ही जी बंगालची शाखा ती सगळ्यात जास्त पाऊस कुठे देत असतील तर ईशान्यकडच्या राज्यांत देत असते, कारण तिथं गारो, खासी, जयंती ज्या टेकड्या आहेत त्यांना अडवून आपला प्रतिरोध पर्जन्य पडतो. आणि आपल्याला माहिती आहे चेरापुंजी, मौसिनराम हे जे जास्त पावसाचे ठिकाण आहेत ते कुठे येतात? नॉर्थ ईस्ट साईडला येतात. ठीक आहे. तेच दिलंय. तर सुरुवातीला ईशान्य राज्यात प्रवेश करता ईशान्येकडील राज्यात डोंगर रांगांचा सलग असल्याने तिथं प्रतिरोध पर्जन्य येतो. गारो, खासी, जैती या टेकड्यांमुळे मेघालयमध्ये सर्वाधिक पर्जन्य होत असते. ठीक आहे. त्यानंतर ईशान्य भारत पश्चिम बंगाल राज्याकडनं पश्चिम उत्तर दिशेत म्हणजे पंजाब, दिल्लीकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण कमी होऊन जातं, कारण सगळं त्यांचं बाष्पच कमी होऊन जातं ना, बाष्प वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन जाते. त्यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात तिकडे पर्जन्याची तीव्रता पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते.
ठीक आहे. आता तमिळनाडूची जी किनारपट्टी आहे ना तिथे नैऋत्य मोसमी वारे नाही, आपले जे तिकडून येतात ना आग्नेय मोसमी वारे, नाही आग्नेय मोसमी वारे, तर त्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पर्जन्याची तीव्रता पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होते. तमिळनाडूची जी पूर्व किनारपट्टी ती कोरडी आणि कमी पर्जन्याची असते, कारण मान्सून वारे या किनारपट्टीला समांतर वाहतात. पण तिथे जे परतीचा पाऊस असतो त्या परतीच्या पावसाने इथं पाऊस पडत असतो. ठीक आहे. आता नैऋत्य मान्सूनचे आगमन दिलेलं आहे. 1 जूनला केरळला आगमन होत असतं आपण म्हणतो. हे बघा, हा जो इकडं वायव्येचा भाग आहे 15 जुलै पर्यंत इकडे पाऊस येत असतो. ठीक आहे. 15 जुलै ही टेंटेटिव्ह डेट असते, तोपर्यंत तिकडे सगळ्यात शेवटी पाऊस कुठे म्हणजे आगमन होत असतं पावसाचं, तर वायव्य भागात. आणि सगळ्यात लवकर कुठून निर्गमन होत असतं पावसाचं, तर ते सुद्धा वायव्य भागात. कधी 1 सप्टेंबरलाच. त्याच्यामुळे सगळ्यात कमी पाऊस कुठल्या भागात टिकतो, वायव्य भागात. आणि सगळ्यात जास्त काळ पाऊस कुठे टिकतो, इकडच्या भागात. कारण आला सुद्धा इथे लवकर आहे आणि जातो सुद्धा इथून सगळ्यात शेवट आहे. ठीक आहे. आता अति जास्त पर्जन्याचे ठिकाण कुठले असतील मग, पश्चिम घाट, अंदमान निकोबार, पूर्व किनारपट्टीचा काही भाग, जिथे दोघी शाखांमुळे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य या दोघा भागांमुळे पाऊस पडत असतो. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम घाटात प्रतिरोध पर्जन्य पडतं, पूर्वेकडे मिझोगासी जयंती इथे पाऊस पडतो. जास्त पावसाचं कुठे प्रमाण, पूर्व तामिळनाडू, दक्षिण गुजरात, तामिळनाडूच्या किनाऱ्यावर परतीच्या मान्सूनमुळे पर्जन्य होत असतं. ठीक आहे. पुढे मध्यम प्रदेश, मध्यम पर्जन्याचं क्षेत्र कुठे, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली. त्यानंतर दख्खनचं पठार येतं इथं. आणि सगळ्यात कमी पर्जन्य कुठे येतं, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र येथील पर्जन्य छायेचा प्रदेश आणि लडाख आणि पश्चिम राजस्थानचा भाग. लक्षात ठेवा, पश्चिम राजस्थानचा भाग हा कमी पर्जन्याच्या प्रदेशात येतो आणि पूर्व राजस्थानचा भाग हा थोडा मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात येत असतो. परतीचा पाऊस काय असतं, परतीच्या पावसाला उत्तर पूर्व मान्सून सुद्धा म्हणतात. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर मध्ये ना आपण ऑक्टोबर हीट अनुभवतो बघा, त्याला काय म्हणतात, विश्वामित्राचा उन्हाळा सुद्धा म्हणत असता. आणि परतीच्या पावसामुळे कुठे पाऊस पर्जन्य होत होतो, तमिळनाडू, कर्नाटक आणि ओडिसा. आता मान्सून खंड दख्खनच्या पठारावर किंवा आपल्या दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशावर ना थोडा मान्सून खंड अनुभवायला मिळतो. तो काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत चालू शकतो. अचानक पाऊस चालता चालता तो अनुभवतो. कधी अनुभवतो तो, काळ कुठला येतं, जुलै व ऑगस्ट महिन्यात कधीतरी एकदा अनुभवतो आपण. ठीक आहे. काय होतं की जे कमी दाबाचा पट्टा असतो ना तो हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असतो. त्यामुळे जर कमी दाबाचा पट्टा तिकडे सरकला तर पावसाची निर्मिती सुद्धा तिकडे होईल, हिमालयाच्या पायथ्याशी. आणि द्वीपकल्पीय प्रदेशावर थोडा मान्सूनची आपल्याला ॲब्सेंटी तिकडे बघायला भेटते. हिमालयाच्या पायथ्याशी अधिक पर्जन्य होतं आणि इतर भागातलं पर्जन्याचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. त्यालाच म्हणता मान्सून खंड. ठीक आहे. या सगळ्या मान्सूनशी रिलेटेड काही गोष्टी होत्या. कन्सेप्च्युअल पार्ट होता म्हणून मी थोडा समजून सांगितला. तर त्याचा कन्सेप्च्युअल पार्ट समजून घ्यायचा म्हणजे जेणेकरून उत्तर द्यायला आपल्याला सोपं पडतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय म्हणतंय, हवामानावरच, हवामान शास्त्र टॉपिकवर प्रश्न आहे. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होत असते. अगदी बरोबर आहे. लॅप्स रेट आपण म्हणतो, वरती जसं जातो आपण तसं तसं तापमान कमी होत जातं. बघूया आपण कसं तपांबरात तापमान कसं कमी होतं का जास्त होतं बघूया आपण ते. ठीक आहे. इथे तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर तपांबर हे सूर्याकडनं लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर पारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. अगदी बरोबर आहे. सौदीत असं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते अगदी आपल्या अभ्यासाचा भाग आहे. तर मला सांगा काय म्हटलंय, पहिलं स्टेटमेंट काय की वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होते आणि इथं म्हटलंय की उष्णते पृष्ठभागाच्या
उष्णतेमुळे ते गरम होत असतं. जर खालून ते गरम होत आहे, खालून वरती गरम होत असेल तर प्रमाण काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट ते पहिल्या स्टेटमेंटला थोडं आधार देत आहे. म्हणून दोघी विधानं बरोबर आहे आणि दुसरे विधान पहिल्या योग्य विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर निघालं. सो म्हणजे तुम्ही जर विचार केला, थोडा टाइम दिला, राज्यसेवेला टाइम पण असतो, त्याच्यामुळे विचार केला तर त्याचं उत्तर बरोबर निघेल. ट्रोपोस्फिअर, आपण इथून जे वरती जातो ना तर तापमान हे जे ना कमी कमी होत जातं, पण तेच तुम्ही सितांबरात गेले ना तर तापमान वाढत जातं. ठीक आहे. त्याच्या पुढे मध्यांबरात गेले ना तापमान कमी होत जातं. उलट हा बर्फाचे ढग आणि सगळ्यात थंड भाग असतो आणि त्याच्या वरती गेले तर तापमान परत वाढत जातं. त्याच्यामुळे अल्टरनेट कमी जास्त असं लक्षात ठेवायचं. तपांबर काय आहे की ज्याच्यात धुके, ढग, पर्जन्य, वादळे हे सगळे प्रकार होत असतात. यात तापमान कमी होण्याचा रेट काय, 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर कमी होतं. तसंच 1000 मीटरला 6.4 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर कमी होत असतं. इथे विषुववृत्तावर तपांबराची जाळी जास्त असते आणि ध्रुवावर मात्र कमी असते. याला वातावरणाचा अभिसरण प्रवाह विभाग सुद्धा म्हणतात, कारण टेम्परेचर मुळे हवा कंटिन्युअसली थंड गरम होत असते आणि ते अभिसरण प्रवाह निर्माण होत असतं. काय म्हणजे वरची हवा थंड झाली का ती खाली येते आणि थंड झालेली हवा जर गरम झाली तर हलकी होऊन परत वर जाते. मग थंड गरम असे अभिसरण प्रवाह कंटिन्यू होत असतात. आता स्ट्रेटोस्फिअर, तापमान उंचीनुसार वाढत जाते. त्याला काय म्हणतात, व्हर्टिकल हिटिंग ऑफ ॲटमॉस्फिअर. हे कन्व्हेक्शन तिथं घडत नाही. ठीक आहे. त्यानंतर जेट विमानांसाठी उपयुक्त असतं आणि ओझोन कुठे, सितांबरातच स्थित आहे. ठीक आहे. पुढे बघूया. ठीक आहे. पुढे मध्यांबर बघा, याला वातावरणातला सगळ्यात थंड थर असतात, बर्फाचे ढग असतात यात. त्यानंतर आयनोस्फिअर 80 ते 640 किलोमीटर. DEF आणि G हे 4 प्रकार असतात आयनोस्फिअरचे. ठीक आहे. ईला काय म्हणतात, केनेली हेविसाइड आणि एफला काय म्हणतात, ॲपल्टन थर. ठीक आहे. याच्यात मध्यम तरंग, याच्यात लघु तरंग परावर्तित होत असतात. त्यानंतर तापमान उंचीनुसार वाढत जाते आणि याच्यात जे नॉर्दर्न लाईट्स असतात ना आपले, जे स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क अशा देशांमध्ये सध्या खूप क्रेज आलं होतं त्याचं, बघा तुम्ही त्याचे रील्स वगैरे बघितले असतील. तर ते नॉर्दर्न लाईट्स कशामुळे घडत असतात, तर हे आयनांबरांमधले घडणाऱ्या घटनांचं रिझल्ट म्हणून आपण ते नॉर्दर्न लाईट्स बघत असतो. त्यानंतर काय तर एक्झोस्फिअर, हे सगळ्यात शेवटी हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेलं असतं. बाह्यांबर सगळ्यात शेवटचा थर आहे. ठीक आहे. आता मी म्हटलं सौदीमध्ये जसंच्या तसं स्टेटमेंट दिले. बघू आपण. भूपृष्ठाकडे येणारी जी सूर्याकडनं ऊर्जा असते, रेज असतात, ते कुठल्या लहरींच्या स्वरूपात येतात, लघु लहरींच्या स्वरूपात येत असतात. ते काय करतात, भूपृष्ठाचं तापमान वाढवतात. या भूपृष्ठाने शोषलेली उष्णता पृथ्वीकडनं पुन्हा दीर्घ लहरींच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते आणि या सौर शक्तीमुळे भूपृष्ठाला उष्णता मिळाल्यामुळे भूपृष्ठाचे सरासरी तापमान इतके वाढते. पृथ्वीच्या उत्सर्जनामुळे बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे वातावरण खालून वर तापण्यास सुरुवात होते. आणि इथेच आपला प्रश्न होता. ठीक आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या प्रत्यक्ष उष्णतेमुळे वातावरण न तापता पृथ्वीने उत्सर्जित केलेल्या भूतापीय उष्णतेमुळे अप्रत्यक्षरित्या तापत असते. तर हेच आपला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर बघितलं आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे. 11th फिजिकल जिओग्राफीच्या पुस्तकात ॲज इट इज दिलेलं आहे की खडकाचे 3 प्रकार असतात, अग्निज खडक, स्तरित खडक, गाळाचे खडक. त्यातल्या गाळाच्या खडकाचा प्रकार आहे कायिक विदारणापासून निर्माण झालेले, केमिकलपासून निर्माण झालेले. त्याच्यात केमिकलपासून निर्माण झालेला कोण आहे, ते जिप्सम. ॲज इट इज 11च्या याच्यात दिलेलं आहे. हे बघा. स्तरित खडकाचे प्रकार यांत्रिकमुळे तयार झालेले कुठले असतात, वालुकाश्म, शेल आणि सँडसोल्ट.
सँडस्टोन. जैविक पासून निर्माण झाले कुठले असतात? कोळसा, चुनखडक. काय असेल याच्यात? कार्बन. त्यानंतर रासायनिक पासून निर्माण झालेले जिप्सम आणि लवणस्तंभ, सॉल्ट, हे रॉक. एकदम बेसिक प्रश्न होता तो, बरोबर यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. अग्निज खडक बघूया, प्रकार बघूया आता काही खडकांचे. अग्निज खडक काय असतो? तर जो लावा रस असतो जो पृथ्वीमध्ये असतो, भूकंप झाल्यावर बाहेर येतो, तो त्यापासून बनलेला जो खडक असतो ना त्याला म्हणतात अग्निज खडक. आता त्याचे दोन प्रकार पडतात. जर लावा रस भूपृष्ठाच्या आतमध्ये थंड झाला तर त्याला अंतर्निर्मित काय म्हणतात? अग्निजन्य खडक. आणि जर तो भूपृष्ठाच्या बाहेर आला तर त्याला म्हणतात बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. ठीक आहे. या खडकात जीवाश्म आढळत नाही. का आढळणार नाही बरं? कारण तापमानच इतकं जास्त आहे. लावा रसापासून ते जर बनताय तर जीवाश्म उरतील का त्याच्यात? नाहीच उरणार ना, ते सगळे जळून खाक होणार आहेत. त्याच्यामुळे जीवाश्म याच्यात आढळत नाही. बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मित. ठीक आहे. बहिर्निर्मित म्हणजे काय? तर बाहेर थंड होतोय ना ज्वालामुखी, त्यामुळे याचं स्फटिकीकरणाची क्रिया काय होईल? जर जलद होईल तर ते त्यांचे कण काय होतील? सुस्पष्ट नसतील आणि आकाराने लहान असतील. पण तेच जर ते टाइम घेतील तर सावकाश थंड होतील तर ते स्फटिक काय असतील? सुस्पष्ट आणि मोठे. तुम्ही ना थोडं कन्सेप्टला याला हे करा, लिंक करा, लक्षात ठेवायला पण सोपं जातं. ठीक आहे. अंतर्निर्मितचे काय काय प्रकार असतात? बॅथोलिथ, लॅपोलिथ, नंतर शीट, सिल्ट, असे हे प्रकार आहे ना, ते कसले प्रकार आहेत? अंतर्निर्मितचे. ठीक आहे. त्यानंतर स्तरित खडक काय असतो? आपले जे हे कारक असतात, हिमनदी, वारा, सागरी लाटा, त्यांच्यामुळे खडकाचं जे विदारण होतं तर ते जे बारीक बारीक झालेला भुगा असतो ते तो गाळ जो वाहून नेला जातो आणि त्यांचं एकावर एक थर लागत असतं आणि त्याच्यापासून जो बनतो स्तरित खडक म्हणतात त्याला. त्यालाच म्हणजे काय? गाळाचं थर पण. ठीक आहे. शेल, स्लेट, लाइमस्टोन, वालुकाश्म हे याचे प्रकार आहे स्तरित खडकाचे. आणि मग त्याच्या प्रक्रियेनुसार त्याचे प्रकार पडतात. ठीक आहे. आणि रूपांतरित खडक काय? जर तप्त लावा रसाचा परिणाम होऊन आणि पडलेल्या दाबामुळे मूळ खडकातील म्हणजे अग्निज किंवा गाळाच्या खडकाचं रूपांतर पुन्हा स्फटिकीकरण घडून येतं आणि त्यांची नवीन खडकाची निर्मिती होते. ठीक आहे. त्याला म्हणतात रूपांतरित खडक. याच्यात पण जीवाश्म आढळत नाही. मग जीवाश्म कुठल्या खडकात आढळतील? तर गाळाच्या खडकात आढळतं. कारण ते थरावर थर असे दाबले गेलेत ना, त्याच्यामुळे त्याच्यात जीवाश्म सुद्धा गाडले जातात. ठीक आहे. आता हे प्रकार बघा, कशापासून काय बनतं? ग्रॅनाइटचं रूपांतर होऊन नीज बनतो. बेसॉल्टचं हॉर्नब्लेड आणि शिस्ट, गॅब्रो, सर्पेंटाईन, चुनखडी, संगमरवर, कोळसा, ग्रॅफाइट आणि हिरा, वालुकाश्म, क्वार्टझाइट आणि शेल, शिस्ट आणि स्लेट. स्टेट बोर्ड मधले त्याच्यामुळे पाठ करायचंय. ठीक आहे. पुढे एक काही थोडे प्रकार आहेत, कदाचित पुढे जाऊन त्याच्यावर प्रश्न विचारतील. सौदीमध्येच दिलेले होते हे. कायिक, यांत्रिक, भौतिक हे जे याचे गाळाचे प्रकार, गाळाच्या खडकाचे हे प्रकार होते ना, त्याचे परत पुढे 4 उपप्रकार आहेत. काय बघूया आपण? पिंडाश्म आणि खंडाश्मी म्हणजे काय? की दगडगोटे, चाळ, मोठ्या आकाराच्या पदार्थांचं एकत्रीकरण होऊन खडक तयार होतो. कुठे होतो हे? शिवालिकाच्या पायथ्याशी जो प्रकार आहे ना तो हा आहे. त्यानंतर वालुकाश्म म्हणजे काय? तर वाळूचे खडक, वालुकाश्म खडक या प्रकारात मोडतात. यात वाळू आणि गारगोटीचे खडक आढळतात. ठीक आहे. त्यानंतर रेवमय म्हणजे थोडंसं बारीक असेल ना, खाड्यांच्या व पूर मैदानाच्या प्रदेशात आढळतो हा खडक, त्याला रेवमय म्हणतात. आणि मृत्तिका आणि पंकाश्म म्हणजे अतिसूक्ष्म मातीच्या कणापासून बनतो हा. ठीक आहे. शेल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. काय म्हणताय? थोडं या प्रश्नात आहे ना असं म्हणजे डाऊटफुल कॅटेगरीमध्ये टाकू शकतो बरं का आपण हा प्रश्न. काय म्हटले बघूया आपण पहिले. खालीलपैकी कुठले विधान अचूक नाही? म्हणजे आपल्याला काय करायचंय? चुकीचं विधान ओळखायचंय. ठीक आहे. चूक.
आयोगाने उत्तर दिले त्याचं फक्त ड. हा पर्याय नंबर 3. आपण बघूया प्रश्न काय. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. तर अगदी बरोबर स्टेटमेंट आहे पहिलं. ठीक आहे, पुढे बघूया. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. तर हे जे स्टेटमेंट आहे ना, याच्यावर डाऊट येतो. कारण काय असतं, दोन प्रकार असतात, एक उष्णकटिबंधीय आवर्त आणि एक समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. तर उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास कमी असतो आणि समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा व्यास जास्त असतो. त्याच्यामुळे हे जे त्यांनी रेंज दिली ना 300 ते 1500 किलोमीटर आणि त्याच्यापेक्षाही जास्त, या स्टेटमेंटमुळे ह्या प्रश्नावर याच्यावर डाऊट जातो की उष्णकटिबंधीय आवर्ताशी संबंधित येत नाही ते. पण आयोगाने उत्तर दिले फक्त ड. त्यामुळे कदाचित दुसऱ्या आन्सर कीने याच्यात चेंजेस होऊ शकतात. ते काय देतील, ब आणि ड. पुढे काय दिलंय की आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. बरोबर स्टेटमेंट हे. आणि उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. नाही, ते अँटी क्लॉकवाईज वाहतात. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. जे आवर्त असतात ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. पण जे प्रत्यावर्त असतात ना, प्रत्यावर्त ते जे ना ते उत्तर गोलार्धात क्लॉकवाईज वाहतात आणि दक्षिण गोलार्धात अँटी क्लॉकवाईज वाहतात. ठीक आहे, जे हे प्रत्यावर्त असतात ते. पण आवर्त जे असतात ते उत्तर गोलार्धात अँटी क्लॉकवाईज म्हणजे असे आणि दक्षिण गोलार्धात क्लॉकवाईज म्हणजे असे. हे आवर्तांच्या बाबतीत. ठीक आहे, आवर्त. तर डाऊट आहे याच्यावर की ते ब आणि ड जर सेकंड आन्सर कीने त्यांनी चेंज केलं तर करू शकता, पर्याय नंबर 4 देऊ शकता. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. हे बघा, 11च्या स्टेट बोर्ड नाही NCERT मध्ये जे फिजिकलचं आहे ना त्याच्यात हे दिलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यात सायक्लोन आवर्त काय असतं की एखाद्या ठिकाणी हवेचा कमी दाब निर्माण होतो. बघा, आपण कायम ऐकत असतो की अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे वादळ येण्याची शक्यता आहे. आणि अशा या गोष्टींमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो म्हणजे काय, मग आजूबाजूचे जे जास्त दाबाची हवा आहे ना ती कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षित होते आणि त्याच्यामुळे समजा मध्ये इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, हा कमी, आणि बाजूला जास्त दाबाचा पट्टा, त्याच्यामुळे जास्त कडनं कमीकडे, जास्त कडनं कमीकडे, जास्त कडून कमीकडे आणि जास्त कडून कमीकडे, हे काय होईल निर्माण, आवर्त तयार होईल. आणि याच्या अगदी अपोजिट सिच्युएशन कशात असते, प्रत्यावर्तामध्ये असते. प्रत्यावर्तामध्ये मध्ये जास्त दाबाचा पट्टा असतो आणि आजूबाजूला कमी दाबाचा, त्यामुळे मधून आजूबाजूला हवा वाहत असते. ठीक आहे, आणि त्याच्यात उत्तर गोलार्धात बघितलं आपण अँटी क्लॉकवाईज त्याची डिरेक्शन असते आणि दक्षिण गोलार्धात क्लॉकवाईज, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन प्रत्यावर्तामध्ये बघतो आपण. ठीक आहे, बघूया उष्णकटिबंधीय आवर्त. ट्रॉपिकल सायक्लोन, ठीक आहे, कुठे असतात ते, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्ताच्या प्रदेशात हे आढळतात. ठीक आहे, त्यांचा प्रामुख्याने उगम कुठे होतो, जलभागावर होत असतो. आपण बघतो अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, इथे होत असते त्यांची निर्मिती. त्यानंतर केंद्राचा व्यास 25 किलोमीटर पर्यंत असतो आणि केंद्रात शांत हवा असते, पर्जन्य होत नाही. ठीक आहे, केंद्राच्या भागात. पण वायुभाराचा उतार जो असतो तो तीव्र असतो. आवर्ताचा व्यास 300 किलोमीटर पर्यंत असू शकतो. हे जे स्टेटमेंट ना, या स्टेटमेंटमुळे त्या प्रश्नावर डाऊट जातो. ठीक आहे, पुढे सर्वच भागात जवळजवळ समान तापमान आढळते. वाऱ्याचा वेग सुद्धा 200 किमी पर्यंत असतो. ऍज कम्पेअर टू समशीतोष्ण, इथे वाऱ्याचा वेग जास्त असतो. ठीक आहे, वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. ठीक आहे, आणि तिकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे समशीतोष्ण मध्ये. ठीक आहे, त्यानंतर मुसळधार पाऊस पडतो. केंद्राच्या जवळ पावसाचं समान वितरण असतं, काही तासच पाऊस टिकतो. ठीक आहे, आणि मुख्यतः उन्हाळ्यात याचं आपण बघतो, उन्हाळ्यात निर्माण होतात हे कमी दाबाचे पट्टे. ठीक आहे,
उष्णकटिबंधीय आवर्तांची वेगवेगळे नावं आहे, काय काय बघूया. टायफून म्हणतात चीनमध्ये, विली म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये, हरिकेन म्हणतात USA आणि अटलांटिकमध्ये, आणि चक्रीवादळ सायक्लोन कुठे म्हणतात आपल्या भारतात. पुढे समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त, त्याचे एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन इथे असते. ठीक आहे, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात 30 ते 50 डिग्री इथे निर्मिती होते. या प्रदेशातील प्रतिव्यापारी वाऱ्यांचा किंवा पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत यांचं मुख्य क्षेत्र आहे. ठीक आहे, या आवर्तात मध्य कटिबंधीय आवर्त तसेच वायुगर्त म्हणजे डिप्रेशन्स असं पण म्हणतात त्याला, त्यांची निर्मिती जलभाग आणि भूभाग दोन्हीकडे होत असते. तिकडे प्रामुख्याने जलभागावर होते. ठीक आहे, आणि तिथे केंद्र म्हणजे चक्षुचे अस्तित्व नसते. का नसेल? कारण मध्ये ना जास्त दाबाचा पट्टा आहे, म्हणजे हे जे सेंटर आहेत ना तिथे जास्त दाब आहे आणि तिथून आजूबाजूला हवा जाते, त्यामुळे इथे चक्षु नसतो. तिकडे कसं सेंटरलाच कमी दाबाचा पट्टा आहे, त्यामुळे तो चक्षु तिथे निर्माण होत असतो. ठीक आहे, त्यानंतर उतार मंद असतो आणि आवर्ताचा व्यास 1900 किलोमीटर पर्यंत असू शकतो. का तर इथून सगळीकडनं हवा पसरली जाते ना, जास्त कडनं कमी कडे जाते, त्याच्यामुळे ती हवा मोठ्या प्रदेशावर पसरते. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे आणि तिथल्या त्या स्टेटमेंटवर डाऊट येतो. ठीक आहे, त्यानंतर वाऱ्याचा वेग इथे कमी असतो. ठीक, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे याची दिशा असते. तर बघूया आपण आता सेकंड आन्सर की काही चेंजेस होत आहेत का. व्हायला तर पाहिजे, कारण टेक्निकली हा प्रश्नाचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं ठरतं. आणि जर असं असेल की उष्णकटिबंधीय मध्ये सुद्धा ते तसं होत आहे तर मग हॅश होईल. बघूया आपण काय होतं आता. तर पुढे खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या. रिसेंटली माहिती आपल्याला जो आपला पहलगामचा अटॅक झाला त्याच्यामुळे ना सिंधू नदी जलकरार आपण स्थगित केला आणि त्यामुळे आपल्या या प्रश्नात सिंधू नदीवर बरेच प्रश्न रिफ्लेक्ट झाले. आपल्याला हे पण विचारलं की भारताच्या किंवा त्या पाकिस्तानच्या अखत्यारीत कुठल्या नद्या आहेत, सिंधूच्या उपनद्या, सिंधू जल करारांतर्गत, नंतर कधीचं करार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी डिटेल करून घ्यायला पाहिजे आपण, कारण आता येत्या ज्या परीक्षा आहेत ग्रुप बी ग्रुप सी तिकडे सिंधू नदीवर प्रश्न येऊ शकतात, काही पण येऊ शकतात ना. कोण होतं भारताकडनं, पाकिस्तानकडनं कोण होतं, कोणी सह्या केल्या, किंवा पाकिस्तानचे किंवा तेव्हा पंतप्रधान कोण होते आपले भारतात, डेट काय होती एक्झॅक्ट काय होती ती 19 सप्टेंबर 1960. ठीक आहे, ही डेट होती. त्याच्यामुळे बघूया आपण काय विचारलंय. सिंधूच्या उपनद्या विचारले. पहिला काय ऑप्शन आहे, झेलम, चिनाब, कोसी आणि सतलज. झेलम, चिनाब, सतलज आहे. कोसी आहे का? कोसी कोणाची उपनदी आहे? गंगेची उपनदी. त्याच्यामुळे अ कट झाला. ब मध्ये गंडक, कोसी परत गंगेची उपनदी आहे कोसी, त्याच्यामुळे अ आणि ब सगळीकडे कट होतील. ब कट झाला, ब कट झाला, इकडे पण अ कट झाला, इकडे लगेच आपलं उत्तर निघतं पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्याला या काबूल, कुर्रम, स्वात, झेलम माहित जरी नसल्या, कुर्रम वगैरे आपल्याला काय माहिती असतं, रावी, बियास, सतलज या उपनद्या मेनली आपल्याला माहिती असतं कारण त्या भारतात वाहत आहे. पण काबूल, कुर्रम वगैरे आपल्याला माहित नव्हत्या, पण आपला एक माहिती होती ना कोसी, त्याच्यावरनं उत्तर डायरेक्ट निघत होतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. बघूया आपण सिंधू. हे बघा, पहिले मी इथे ना भारताची हे काढून घेते आउटलाईन, म्हणजे आपल्याला फरक करायला सोपं जाईल. ठीक आहे, ही जी आता निळी मी जी काढली आहे ना ती आपल्या भारताची बॉर्डर आहे. ठीक आहे, आता याच्यात आपल्याकडे कुठल्या नद्या येत आहेत, सतलज, बियास, ठीक आहे, त्यानंतर रावी सुद्धा आधी इकडेच वाहते. ठीक आहे, रावी येते ही, त्यानंतर चिनाब आणि इकडे ही झेलम. या ज्या नद्या आहेत त्या पठारावर आपल्याकडे वाहत आहेत. ठीक आहे, मग त्या तिकडे जाऊन पाकिस्तानात जाऊन सिंधूला मिळत आहे. त्यांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा. सुरुवातीला काय येते, सिंधू नदी, सिंधू, त्यानंतर येतं झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. काय काय येतं, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर ही बघा इथं आली कुराम. त्यानंतर कुठली होती आपल्या ऑप्शन मध्ये, पर्याय याच्यात काय होती,
काबूल, कुरम, स्वात. बघूया आपण त्या काबूल, कुरम. ही आहे काबूल, कुरम, सवत. इथे दिले बघा, सवत लिहिलंय तिथे, स्वात आपल्या पर्यायात होतं. ठीक आहे. त्या तिकडच्या पाकिस्तानच्या नद्या, पाकिस्तानच्या साईडच्या नद्या. ठीक आहे. आणि ह्या बाकीच्या बघूया, ह्या श्लोक, गिलगिट, नंतर झोप, कुंदर, गुमल, तोची, कुनार, या सुद्धा झास्कर, या सुद्धा सिंधूच्या उपनद्या. ठीक आहे. आता सिंधू, इंडस या नावावरून भारताचं नाव इंडिया पडलं आणि सिंधू वरनं त्याचं हिंदुस्थान झालं. ठीक आहे. कुठे उगम झालेला आहे? मानस सरोवरात, तिबेटमध्ये हिचा उगम झालेला आहे. सिंधूची लांबी किती आहे? 2880 किलोमीटर आणि भारतात किती आहे? तर 709 किलोमीटर. ठीक आहे. आता पठारावरच्या नद्या कोणत्या? सिंधूच्या उपनद्या, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. ठीक आहे. आता सिंधू नदीचे खोरे हे चीन, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 4 देशांमध्ये विखुरले. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला किती भाग भेटतोय? भारताला या नदी खोऱ्याच्या 9.8% एवढं क्षेत्र आपल्याला भेटतं. बाकी कुठे? सगळ्यात जास्त कुठे असेल तर ते पाकिस्तानात आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे राज्य दिलेले की त्या राज्यांमध्ये या सिंधू नदीच्या उपनद्यांचं म्हणजे सिंधूचं खोरं विस्तारलेलं आहे. त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त कुठे येतंय? तर जम्मू काश्मीर आणि लडाख, आणि सगळ्यात कमी चंदीगड सोडला तर राज्य कुठलं येतं? हरियाणा. ठीक आहे. आता हे सिंधू नदी वाटप करार 1960 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपासंदर्भात करार झाला होता. डेट बघा, डेट लक्षात ठेवायची आहे. 19 सप्टेंबर 2020. ठीक आहे. यानुसार पूर्वीय नद्या म्हणजे तिकडच्या साईडच्या नद्यांची मालकी भारताकडे ऑब्व्हियसली आणि पश्चिमी नद्यांची मालकी पाकिस्तानकडे देण्यात आलेली आहे. पूर्वीय नद्या कोणत्या आहे मग? जे आपल्याला भेटलंय सतलज, रावी, बियास, आणि पश्चिमी नद्या कोणत्या? सिंधू, चिनाब आणि झेलम. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हटलंय की भारतीय घटक राज्यांनी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचं लिंग गुणोत्तराच्या जोड्या लावायच्या. ठीक आहे. आता काय काय दिले बघू. केरळ आणि पुदुचेरी, तुम्हाला माहिती असेल केरळ आणि पुदुचेरी टॉप 3 मध्ये येत असतात आणि ते 2च राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की जिथे 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आपण बघतो. त्यामुळे केरळ, समजा तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती की काय आहे केरळचं, काय 1037 आहे की 1084, पण तुम्हाला एवढं तर माहिती आहे की हे दोघं आहेत तर त्यांची जोडी फक्त 2 आणि 3 लागू शकते. त्यामुळे अचं काय येईल? एक तर 2 येईल नाही तर 3 येईल. बघूया आपण. अचं एक तर 2 येईल नाही तर 3 येईल. त्यामुळे हे जे 2 पर्याय आहेत ना ते असेही कट होत आहेत कारण तिथे 4 आणि 1 900 मध्ये केरळचं लिंग गुणोत्तर नाही. आता पुदुचेरी बद्दल बघू आपण. 2 आणि 3च लागेल पुदुचेरीची, म्हणजे क ची सुद्धा 2 किंवा 3 मध्ये जोडी लागेल. त्याच्यामुळे अ वाला ऑप्शन कट होईल आणि आपल्याला लगेच उत्तर मिळेल. म्हणजे समजा आपल्याला माहिती जरी नसलं उत्तर की एक्झॅक्ट काय किती 1084 आहे केरळचं की 1037 आहे, पण आपण या टेक्निकने उत्तर काढू शकतो. ठीक आहे. मग बाकी आपल्याला माहित असण्याची गरज नव्हती. तामिळनाडूचं काय येत आहे मग? बचं काय ऑप्शन येते? 996. ठीक आहे. आणि आंध्र प्रदेशचं काय येते? 993. ठीक आहे. बघूया आपण डिटेलमध्ये. बघा, लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे ते मोजलं जातं. ठीक आहे. आता लिंग गुणोत्तरात भारताचं लिंग गुणोत्तर 2001 ला किती होतं? 933 आणि याच्यात कितीची वाढ झाली आहे? +10 ची. आता किती झालंय? 943. ठीक आहे. कितीने वाढलंय ते सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बघू. 2001 आणि 11चे ग्रामीण शहरी भागातले लिंग गुणोत्तर दिलेले आहेत. ग्रामीणला एकूण किती होतं? 933 बघितलं आपण, त्याचं 943 झालं. किती झालं? +10. ठीक आहे. ग्रामीण भागात सुद्धा 946चं 949 झालंय आणि शहरी भागात सुद्धा 900चं 929 झालंय. म्हणजे एकूण ग्रामीण आणि शहरी या 3 प्रकारात लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. ठीक आहे. हे बघा इथे दिले स्टेटमेंट 2001 ते 11 दरम्यान भारताचं एकूण ग्रामीण आणि अशा 3 प्रकारात वाढ झाली आहे. आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे?
929 आणि भारताच्या शहरी भागाचं लिंग गुणोत्तर किती 929. दोघी पण सेम आहेत. उद्या जाऊन प्रश्न विचारू शकतात ते की भारताचं लिंग गुणोत्तर ग्रामीण लिंग गुणोत्तर कुठल्या राज्याच्या बरोबरीने आहे. ठीक आहे, असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय. आता सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे 3 राज्य केरळ, पुदुचेरी आणि तमिळनाडू. 1084, 1037, 996. आणि कमीवाले राज्य कोणते हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. त्यात तुम्ही जर दादरा हे बघाल केंद्रशासित प्रदेशांची आकडेवारी बघाल तर तिथं सुद्धा खूप कमी लिंग गुणोत्तर बघायला भेटतं. कुठाचे दीव दमणचे 618, दादरा नगर हवेलीचे 774 आणि चंदीगडचे 818. ठीक आहे, पुढे लिंग गुणोत्तर झालं. आता बाललिंग गुणोत्तर सुद्धा बघून घेऊ आपण. काय बाललिंग गुणोत्तरात अरुणाचल प्रदेश सगळ्यात जास्त आहे 972, मेघालय त्यानंतर 970 आणि मिझोराम 970. ठीक आहे, 3 राज्य लक्षात ठेवायचे नॉर्थ ईस्ट साईडचे. 4 नंबरला येतं छत्तीसगड. आणि कमी मध्ये कोण आहे हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि दिल्ली. सगळे उत्तरेकडचे राज्य कमी मध्ये येतात आणि सगळे नॉर्थ ईस्टचे राज्य एक्सेप्ट छत्तीसगड हे येतात ते सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर. आता 2001 ला किती होतं आपलं भारताचं 927. त्यात आता -9 म्हणजे 9ची घट झाली आणि 918 आता आपलं भारताचं बाललिंग गुणोत्तर झालंय. त्यानंतर ग्रामीण भागात सुद्धा घट झालेली आणि शहरी भागात सुद्धा -1 ची का होईना पण घट झालेली. त्याच्यामुळे 2001 ते 11 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तरात एकूण ग्रामीण आणि शहरी अशा तिन्ही प्रकारात घट झालेली घट बघायला भेटते आपल्याला. ठीक आहे, जसं आपल्याला साक्षरतेचा प्रश्न विचारला नाही यावर्षी याच्यात राजस्थानच्या बाबतीत, तसं पुढे जाऊन विचारू शकतात. त्याच्यामुळे आकडेवारी आता पहिल्या 3 तुम्ही जर लक्षात घेतलं तर पहिल्या 3 ची आकडेवारी करून ठेवायची, एक कमी आणि जास्तची. पहिले 3 कमीवाले, पहिले 3 जास्तवाले. आकडेवारी काय आहे ऍटलिस्ट ते एक बघून तरी घ्यायचे की कुठल्या आसपास येते. ठीक आहे, पुढे पुढचा प्रश्न बघूया. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कुठल्या कारणाने वादळाची निर्मिती होते. ठीक आहे, आता आपण प्रश्न बघितला उष्णकटिबंधीय आवर्तांबद्दलचा प्रश्न बघितला. आपण म्हणतो बघा की आपल्याला इथे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे वादळ येण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो म्हणजे काय होतं सगळ्यात पहिला वादळ निर्माण होण्याची कंडिशन काय तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला पाहिजे. आता कमी दाब हवेचा दाब वाढलं हे येणार नाही, दाब कमीच झालं पाहिजे. इथे पण दाब वाढलं दिलेले, दाब वाढलेले येणार नाही. इथे कमी झाले दिले कमी झाले. आता हवेचा दाब कमी केव्हा होतो जेव्हा तापमानाचं टेम्परेचर वाढतं तेव्हा काय होते हवा हलकी होते. हवा हलकी झाली तर काय होईल हवा वर जाईल आणि हवा वर झाल्यामुळे त्याच्यावरचा दाब आहे तो सुद्धा कमी होईल. पण तेच हवा थंड झाली तर ती जमिनीलगत येत असते आणि जमिनीलगत आल्यामुळे तेव्हा हवेचा दाब हा वाढत असतो. त्यामुळे तापमान जेव्हा वाढेल तेव्हा काय होईल हवेचा टेम्परेचर कमी होईल आणि जेव्हा तापमान वाढेल तेव्हा हवेचं टेम्परेचर वाढेल आणि हवेचं टेम्परेचर वाढलं की हवा हलकी होऊन वर जाईल आणि दाब कमी होईल, म्हणजे त्याचा हवेचा दाब कमी होईल आणि त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर निघतं. जेव्हा तापमान कमी होईल तेव्हा काय होईल हवा आपच थंड होणार आहे, खाली कमी दाबाचा पट्टा निर्माण होणारच नाही, तेव्हा काय होईल जास्त दाबाचा पट्टा निर्माण होईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर निघेल. तुम्हाला जर आवर्तची कन्सेप्ट नीट माहिती असेल ना तर हे उत्तर काढणं काही डिफिकल्ट जाणार नाही. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कुठल्या पर्वतरांगेत स्थित आहे. कळसुबाई बद्दल विचारलं, आपल्याला माहिती आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे आणि कुठल्या पर्वत सातपुडा येईल का. सातपुडा कुठे आहे महाराष्ट्राच्या उत्तरेच्या साईडला पूर्ण सातपुडा पसरलेला आहे आणि शंभू महादेव आणि बालाघाट या सह्याद्रीच्या उपरांगा आहेत. सह्याद्री मधल्याच त्या एक प्रकारे उपरांगा गणल्या जातात. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. बऱ्याच जणांना याचं
याचं उत्तर आहे ना बालाघाट वाटलंय बरं का, की भरपूर जण म्हटले की बालाघाट पण त्याचं उत्तर असू शकतं, पण नाही. कसं ते बघूया आपण. हे बघा इथे दिलंय काय, सह्याद्री व सातपुडा पर्वतातले प्रमुख शिखर दिलेत. आपण पहिले सातपुडाचे बघूया वरचे. काय काय, अस्तंभा कुठे येतं, नंदुरबार मध्ये येतं. ठीक आहे, नंदुरबार मध्ये काय येतं, अस्तंभा. त्यानंतर इकडे वैराट आणि चिखलदरा कुठे येतंय, अमरावती मध्ये येतंय. हे झाले सातपुडा मधले. आता सह्याद्री मधले बघू. इकडे आलं हनुमान, धुळ्यात. त्यानंतर साल्हेर, मुल्हेर, सप्तशृंगी, तौला आणि सिंगी हे सगळे कुठे येतं, नाशिक भागात येतात. त्यानंतर खाली इथे कळसुबाई, हरिश्चंद्रगड कुठे येते, अहमदनगरच्या याच्यात येते. त्यानंतर भीमाशंकर, ताम्हिणी, तोरणा, राजगड, महाबळेश्वर, प्रतापगड, मकरंदगड हे सगळे कुठे येतात, पुण्यात. सॉरी, हे इथून महाबळेश्वर पासून प्रतापगड, मकरंदगड कुठे येतात, साताराला. महाबळेश्वर, प्रतापगड आणि मकरंदगड कुठे येतात, सातारात. त्यानंतर सांगलीमध्ये काय येते, पन्हाळा आणि विशालगड. खाली काय येतं, सिंधुदुर्ग मध्ये अंबोली. ठीक आहे, आपलं हे कुठे आलंय, यात कळसुबाई. कळसुबाई कुठे येतं, अहमदनगरच्या वायव्य भागात इकडे कळसुबाई शिखर आहे. ठीक आहे, आता इकडे बघूया आपण उंची बघून घेऊ त्यांची. कळसुबाईची किती उंची आहे, 1646. त्यानंतर 2 नंबरला कुठलं शिखर येतं, 1567चं साल्हेर. त्यानंतर येतं महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायरेश्वर. आता इथून वरतून खाली लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. काय, कसा मी हसतो रात्री. ठीक आहे, कसा मी हसतो. रावरने 2 येते, एक रायगड येतं, एक रायरेश्वर येतं. आणि मधला मुल्हेर सोडून द्यायचा आणि त्रिवर्ण त्र्यंबकेश्वर लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला बऱ्याच जणांना जो प्रश्न होता की ते बालाघाट मध्ये सुद्धा येऊ शकतं, हरिश्चंद्र बालाघाट. पण बालाघाट ही हरिश्चंद्रच्या पुढची एक उपरांग आहे. पूर्ण हरिश्चंद्र बालाघाट नावाची ती रांग नाहीये. सुरुवातीचा भाग त्याचा हरिश्चंद्र म्हणून ओळखला जातो आणि बालाघाट डोंगर हा पुढचा, हरिश्चंद्रच्या पुढचा भाग हा बालाघाट डोंगर रांग म्हणून ओळखला जातो. अख्खी जशी सह्याद्रीची रांग, सह्याद्रीचं नाव आहे पूर्ण वरून खालपर्यंत सह्याद्रीच म्हणतात, तसं हरिश्चंद्र बालाघाटचं नाहीये. ठीक आहे, आता 3 आपण माहिती आपल्याला, सातमाळ, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. आता त्यातले कुठल्या नद्यांच्या दरम्यान ते वाहतात ते सुद्धा माहिती पाहिजे. भरपूरदा प्रश्न विचारलाय, भरपूरदा. म्हणजे वरती येतं सातमाळ, त्याच्यानंतर इकडे येतं तापी, इथे येते पूर्णा. आणि ही कोणामध्ये, तापी आणि गोदावरी नदींमध्ये कोणती डोंगरांग येते, मग सातमाळ, अजिंठा. गोदावरी आणि भीमेमध्ये कुठली येते, हरिश्चंद्र बालाघाट. भीमा आणि खाली कृष्णामध्ये कुठली येते, शंभू महादेव. आता वरती कुठली आहे, नर्मदा आणि तापी. वरती येतं अस्तंबा आणि अक्राणी. इकडे येत आहे गावेलगड टेकड्या आणि मेळघाट डोंगरांग. ठीक आहे, इकडे येतं गरमसूर, मनसर, अंबागड आणि दरेकसा टेकड्या. ईशान्य भागात कुठल्या येते, दरेकसा टेकड्या. आज जसं भारतासंदर्भात प्रश्न विचारलाय भारताच्या सीमांबद्दल, तसा याच्याबद्दल पण विचारू शकता, महाराष्ट्राच्या सीमांबद्दल, की महाराष्ट्राला ईशान्येकडे काय, महाराष्ट्राला तिकडे उत्तरेकडे काय येतं, दक्षिणेकडे कुठले डोंगर रांग आहे, पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडी डोंगर रांग. इकडे पूर्वेकडे कुठले, सुरजागड, भामरागड, चांदूरगड. त्यानंतर चिरोल टेकड्या आहेत. ठीक आहे, कुठल्या कुठल्या सगळ्या सीमा आहेत भारताच्या, महाराष्ट्राच्या, तशा भारताचं जसं विचारलं तसं महाराष्ट्राचं बघून घ्यायचंय. आता इथे जी हरिश्चंद्र बालाघाट आहे ते बघूया आपण. काय दिलंय, सह्याद्री पर्वतातील कळसुबाई पासून ही सुरू होते आणि पूर्वेकडे उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यापर्यंत पसरली आहे. कुठली, हरिश्चंद्र. आणि या जिल्ह्यात, या डोंगर रांगेला हरिश्चंद्रगड नाव आहे. तर बीड जिल्ह्यात गेलं का त्याचं नाव बालाघाट होतं. ठीक आहे, आणि या डोंगर रांगेत आळे फाट्याजवळ मोठं अंतर असून याच्यातून नाशिक पुणे महामार्ग जातो. नाशिकला गाडी जाताना आळे फाट्याला जी थांबते तेच ते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. त्याच्यामुळे बालाघाट याचं उत्तर येणार नाही. ठीक आहे, पुढे महासागर दिलंय आणि गर्ता दिलंय.
प्रशांत, अटलांटिक, हिंदी आणि आर्टिक. आपल्याला माहिती आहे सगळ्यात खोल जी गर्त आहे ती कोणती आहे? मरियाना गर्त. मरियाना गर्त कुठे? प्रशांत महासागर. पॅसिफिक महासागरात आहे मरियाना गर्त. त्याच्यामुळे ए चं 2 उत्तर येईल, 2ची जोडी लागेल. त्यानंतर आपल्याला जरी आर्टिक मधली माहिती नसली, आर्टिक मधले गर्त आपण अभ्यासत नाही, पण आपल्याला हिंदी महासागरातली माहिती ना आपल्याकडची, ती कोणती आहे? जावा. त्यामुळे सी चे एक उत्तर, पर्याय क्रमांक 3. इथेच 2 मध्ये जोडीचं उत्तर निघतंय. आता उरते कोणती? अटलांटिकची प्युर्टोरिको सुद्धा आपण अभ्यासतो, आणि आर्टिकची कोणती येते मग? युरेशियन. ठीक आहे, बघून घेऊया आपण गर्ता बघू पूर्ण याच्यातल्या जगातल्या. हे बघा, हा एक फोटो सापडला मला पुस्तकात. इकडे ते मरियाना गर्त. याच्यानंतर कुरिल कामचाटका, त्यानंतर जपान, इथे फिलिपिन्स. या सगळ्या गर्ता कुठे? पॅसिफिक महासागरातला आहे. इकडे सुद्धा अल्युशियल गर्त ही सुद्धा कुठे येईल? कारण हा सुद्धा इकडे पॅसिफिक महासागर आहे. आता अटलांटिक मधल्या बघू, प्युर्टोरिको ही बघा आपल्याला जी विचारली होती ती आपली इथे. त्यानंतर जावा गर्ता कुठे येईल? हिंदी महासागरात. इकडे कर्माडेक गर्ता म्हणून येते, ती सुद्धा इकडे हिंदी महासागर, ही कुठे? इकडच्या साईडला येईल ही. ठीक आहे, साऊथ ईस्ट इंडियन रिजन, साऊथ वेस्ट इंडियन रिजन हे काय विचारलं जात नाही. इकडे आपल्याला मिड अटलांटिक रिजन माहिती आपल्याला. ठीक आहे, इकडे पेरू चिली गर्त आहे, देशाच्या याच्यावरच नाव दिलेलं आहे. आपल्या महत्वाच्या कोणत्या आहेत? प्युर्टोरिको रिको, अल्युशियन, मरियाना, कुरिल कामचाटका आणि जावा गर्त आपल्यासाठी महत्वाचे आहेत. इतके 30 पर्यंत भूगोलाचे प्रश्न झाले. तुम्ही बघितलं असेल मागचे 23 आणि 24चं कंपॅरिझन केलं तर नाहीये ते इतके डिफिकल्ट. जो 23 आणि 24च्या कंपॅरिझनने बऱ्यापैकी फॅक्च्युअल डाटा विचारलेला आहे आणि कन्सेप्ट पण विचारलेले असतील तर ते बऱ्यापैकी सोपे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता इथून पुढे पर्यावरणाचे प्रश्न सुरू होतात, ते बघूया आपण. पहिलं बघू काय म्हणताय, यादीवन मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी आणि 2 मध्ये दिलेल्या परिणामांची जोड्या लावा, परिणामांच्या योग्य जोड्या लावा. काय दिले? पाण्यातले फॉस्फेट खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. खालचं बघून घेऊ आपण. इंग्लिश मधलं वाचू आपण. काय? मिथेन इन एअर, फॉस्फेट फर्टिलायझर्स बद्दल बोललेलं आहे. त्यानंतर सिंथेटिक डिटर्जंट्स इन वॉटर आणि नायट्रोजन ऑक्साइड्स इन एअर. आता नायट्रोजन ऑक्साईडमुळे काय होतं तर मला हे कळते, नायट्रोजन ऑक्साईड मध्ये सगळ्यात आधी कुठलं रिस्पॉन्सिबल असेल नायट्रोजन, तर ते ऍसिड रेन आहे. तुम्हाला माहिती आहे NO2 आणि SO3 हे दोघं जण ऍसिड रेन साठी कारणीभूत असतात. त्यामुळे आपल्याला कुठली जोडी भेटो ना भेटो, पण ड चं कन्फर्म ऍसिड रेन आहे. म्हणजे बाकी जरी ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जरी तो नायट्रोजन ऑक्साईड असला, पण त्यातल्या त्यात एकदम स्पेसिफिकली कोटला जातोय. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये कसं आहे, सगळेच इन्क्लुझिव्हली घेतले जातात, पण स्पेसिफिक रिझन काय नायट्रोजन ऑक्साईडचं, कशाचा इफेक्ट, कशावर कारणीभूत ठरतंय ते ऍसिड रेनला. त्याच्यामुळे डी चं 2 नंबर उत्तर लागेल आणि ते एकाच ठिकाणी दिलंय, त्याच्यामुळे लगेचच आपल्याला आपलं उत्तर भेटतं. हे माहिती पाहिजे की नायट्रोजन ऑक्साईडमुळे ऍसिड रेन होतोय. आता अन्नतिरेक, सुपोषण म्हणजे काय? युट्रोफिकेशन म्हणजे काय असतं की माती पाण्यातलं आहे ना हे वाढत असतं, काय म्हणतात त्याला, नायट्रोजन वाढतो, मग त्याच्यामुळे प्लवंक वाढतात. कशामुळे होतं ते? फॉस्फेट खतांमुळे. मातीतलं, पाण्यातलं नाही सॉरी, मातीतलं युट्रोफिकेशन होतं, नायट्रोजन जास्त होऊन जातं मातीमध्ये, त्याला म्हणतात युट्रोफिकेशन. इथे बघा युट्रोफिकेशनची डेफिनेशन दिलेली आहे. पोषण द्रव्यांच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे पाण्यामध्ये शैवालांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन
बदलांना तलावाचे युट्रोफिकेशन म्हणतात. कुठेही घडू शकतं ते. त्यामुळे युट्रोफिकेशन ही तलावांमध्ये होणारी नैसर्गिक प्रक्रिया असून तलावांचं वृद्ध होणे असं पण म्हणतात त्याला नैसर्गिक युट्रोफिकेशन. ठीक आहे. काय होतं, खतांमुळे युट्रोफिकेशन होत असतं. पाण्यातील फॉस्फेट कटे अची जोडी लागेल ती 3. त्यानंतर आता मिथेन काय, मिथेन कशासाठी कारणीभूत ठरेल, मग तो ठरेल जागतिक तापमान वाढीसाठी. आणि पाण्यातील कृत्रिम अपमार्जके म्हणजे डिटर्जंट्स ते काय करतील, पाण्यामध्ये जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढवते. पाणी पाणी तुम्ही तशी जोडी लावू शकतात. अगदीच सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता हा. युट्रोफिकेशन बघितलं आपण. आता पुढे काय, भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही. थोडं रेअर आहे आपण हे वाचणं, पण बघूया, आपण ट्राय करू. सगळ्यांचंच बरोबर येईल नाही, कोणीतरी उत्तर पण ठोकू शकतं याचं. बघूया, म्हणजे चुकला तरी काय हरकत नाही. काय काय दिले, घारियाल, फोर्टो रिव्हर टेरापिन, बेंगल फ्लोरिकन आणि लेदरबॅक कासवे. याच्यात एक लॉजिक लागतं की सरपटणारे प्राणी विचारले तर घारियाल सरपटणारा आहे. त्यानंतर उभयचर प्राण्यांमध्ये लेदरबॅक कासव येतात आणि ते दोघं संवर्धन केलेलं आहे त्या दोघांचं. ठीक आहे, म्हणजे ते घोषित केलेले आहेत एक धोक्यात, अत्यंत धोक्यात असणाऱ्या प्रजातींमध्ये. ते फोर्टो रिव्हर टॅरपिन ते काही कळत नाहीये, म्हणजे कदाचित पाण्यामधलं असू शकतं. ते रिव्हर म्हटलंय म्हणजे उभयचर कॅटेगरीतलं जाऊ शकतं. आणि उरतं काय मग, हे बेंगल फ्लोरिकन आहे ना, तो पक्षी आहे. पक्षी येतो, त्याच्यामुळे ना उत्तर 2 आहे आयोगाने दिलेलं. आता मला एका रेफरन्स बुक मध्ये सापडलं, इकडे रेप्टाइल्स या भागात घारियाल दिलेलं आहे आणि तिथेच लेदरबॅक हे पण दिलेलं आहे रेप्टाइल्सच्या याच्यात कासव. आणि इकडे पक्ष्यांमध्ये बेंगल फ्लोरिकन दिले जे संरक्षित केले त्या भागात. त्याच्यामुळे ना जे बेंगल फ्लोरिकन हे पक्षी असल्यामुळे उत्तर येणार नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, जैवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कुठला संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे. उत्तर काय दिले, हिप्पो. आता याचाही संदर्भ तुम्ही वाचला असेल नसेल माहिती नाही, चुकला तरी काही हरकत नाही. पर्यावरणाचे प्रश्न असेच असतात जे 2 सगळ्यांचेच बरोबर येतात, बाकी एक जो असतो तो आला तर आला, नाही तर नाही, 2 कोणालाच येत नाही असेच. आता हे बघा, हिप्पोचं एक निवनिक केलेलं आहे त्यांनी. H फॉर हॅबिटेट लॉस आणि डिस्ट्रक्शन, E फॉर इन्व्हेसिव्ह स्पेसिस, P फॉर पोल्युशन एक्सप्लोजन ह्युमन आणि P परत पोल्युशनचा आहे, O फॉर ओव्हर हार्वेस्टिंग आणि कन्झम्पशन. बघा, जमत असेल तर घ्या, म्हणजे एवढं हे नाही की चुकला तरी काही हरकत नाही, तशा टाईपचा प्रश्न. आणि एक EIA म्हणून एक संकल्पना जी होती आपल्याला दिलेली त्या ऑप्शन मध्ये, ती बघू आपण. एखादा प्रस्तावित प्रकल्प किंवा विकासामुळे पर्यावरणावर होऊ शकणाऱ्या आघातांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया म्हणजे EIA. ठीक आहे, जास्त काही हे करायची गरज नाही त्याच्यात. आणि पुढे काय दिलंय, खालीलपैकी कुठले एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधन आहे. पुनर्नवीकरणीय म्हणजे काय, तर नवीन परत आपण ते निर्माण करू शकतो. ठीक आहे, बघूया. दगडी कोळसा परत निर्माण करू शकतो का एकदा संपला तर? मुळीच नाही. खनिज तेल आणि पेट्रोलियम मुळीच नाही. नैसर्गिक वायू सुद्धा ते पण नाही. पण भूऔष्णिक ऊर्जा आपण करू शकतो. कारण काय, तर ते जी भूगर्भात गरम हे असतात, जसं की गरम पाण्याचे आपण हे बघतो, झरे बघतो, त्यातली ऊर्जा वापरून आपण जी इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी ती ऊर्जा वापरतो त्याला म्हणतात भूऔष्णिक ऊर्जा. ठीक आहे. आता ते एक हिमाचल मध्ये का कुठेतरी पुगा म्हणून एक प्लांट नवीन आपण सुरू करतोय तिकडे भूऔष्णिक ऊर्जेवरच. अगदी सोपं होतं हे, खूपच सोपं. आता पुढचा प्रश्न काय होता, धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित
आणि भारताच्या कोणत्याही भागातनं धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. मी पुस्तकात बघितलं, कुठेच हे मला मेन्शन दिसलं नाही. मग आपण या अशा टाईपच्या प्रश्नांना हे लावू शकतो, लॉजिक लावू शकतो. सगळ्यात पहिले काय कट करणार आहे तुम्ही? परराष्ट्र मंत्रालय. कारण परराष्ट्र मंत्रालय कशाचं रिलेट असतं की दुसऱ्या राष्ट्रांमध्ये आपले जे राजनैतिक संबंध असतात त्याच्याशी रिलेटेड परराष्ट्र मंत्रालय असतं. इथं तसं टाईपचं काही दिसतंय का? त्याच्यामुळे पहिले परराष्ट्र मंत्रालय कट करणार आहे. त्यानंतर गृह मंत्रालय सुद्धा, कारण अति महत्वाच्या गोष्टी असतात त्या गृह मंत्रालय अंतर्गत असतात. त्याच्यामुळे गृह मंत्रालय अशा गोष्टींसाठी तरी नियम बनवणार नाही. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. व्यापाराचा काही संबंध आहे का इथे? म्हणजे जरी असलं की हे ते धोकादायक कचरा वगैरे त्याच्यातच निर्माण होतं व्यापारात वगैरे, पण तरी पण व्यापाराचा काही संबंध येत नाही, त्याच्यामुळे हे मंत्रालय येणार नाही. इथे काय येतंय? धोकादायक कचरा, त्याची सीमापार वाहतूक वगैरे ते येते पर्यावरणाशी रिलेटेड. त्याच्यामुळे हेच उत्तर तुम्हाला जरी माहित नसलं तरी प्रत्येकाने हेच उत्तर मारलं पाहिजे, कारण तसे ऑप्शनच नाही आहेत दुसरे मारण्यासारखे. तर हे झालं आपलं भूगोल आणि पर्यावरण या विषयाचं एक्सप्लेनेशन. तुम्ही बघा बऱ्यापैकी आपण म्हणजे बघूया आपण की आपले किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे. हा तर एकदम सोपा कॅटेगरीचा प्रश्न होता, त्याच्यामुळे हा बरोबरच आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हा ठीक आहे 50-50 नाही माहिती असेल तुम्हाला त्याच्यामुळे चुकू शकतो. हा अगदीच माहिती असला पाहिजे त्याच्यामुळे हा 2 नंबर बरोबर आला पाहिजे. अगदी हा पण बरोबर आलाच पाहिजे. 3, 4, 5, 6. त्यानंतर हा थोडा 50-50 आला असेल कोणाचा, नाही पकडू आपण त्याला. हा एक आहे सोपा 7. हा पण एक सोडू आपण कारण ते 2 उत्तर दिलेले असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर 8, 9, 10, 11, 12, 13. हे सोडून द्या. हा प्रश्न चुकला तरी चालेल, हा पण सोडून द्या. 14 आणि 15. त्याच्यामुळे 20 पैकी मिनिमम तुमचे 15 प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे, कारण अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे हे 15 प्रश्न बरोबर येतील. आणि यावेळेस जागा कमी असल्यामुळे ते कट ऑफ खूप जाण्याचे चान्सेस आहे. म्हणजे 120च्या खाली लागेल कट ऑफ अशी तर चान्सेसच नाही आहे, मुळीच नाही. मागच्या वर्षीच कट ऑफ किती होता? 116 का 17 कट ऑफ होता ना. त्यामुळे यावर्षी काही 120च्या खाली लागेल मुळीच चान्सेस नाही, कारण ज्यांनी मेन्स दिली असेल ना 2024चे आणि ज्यांचं झालं नसेल यावेळेस राज्यसेवेतलं त्यांनी तर हमखास पेपर दिले असतील. आणि ते लोक बेसिक जर बिना अभ्यासाचे जरी गेले तरी ते 120+ क्रॉस करतात. त्याच्यामुळे आपल्याला 15 तरी बरोबर मिनिमम यायलाच पाहिजे होते या पेपरमध्ये. बघूया आता काय कट ऑफ लागतो आणि काय नाही. पण या एक्सप्लेनेशनचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढच्या येणाऱ्या कंबाईंड किंवा ग्रुप सी साठी होऊ शकतो. त्याच्यामुळे नक्की बघा. थँक्यू.